बहुजन संघटक हे जे FB पेज आहे, म्हणजे करावं तेवढं कौतुक अगदीच कमी आहे. वर्षभर नेहमीच सातत्याने फुले शाहू आंबेडकरांचे विचार पेरण्याचं ह्यांचं जे अत्यंत बहुमूल्य असं काम आहे, त्याच्यात कुठलाही खंड न पडता बहुजन संघटकने कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुणालाही न भीता हा जो वसा आहे, विचारांचा जो हा वसा आहे, हा जो वारसा आहे, हा जो दिवा आहे, हा जो प्रकाश आहे, हा सातत्याने तेवत ठेवण्याचं जे काम बहुजन संघटक करत आहे. आणि साहजिकच बहुजन संघटक जे लोक चालवत आहेत, जे पडद्याच्या मागे राहून बहुजन संघटक चालवत आहेत, जे पदाधिकारी आहेत बहुजन संघटकचे, काहींशी मी परिचित आहे, काहींची नावं मला माहिती नसतील, असे सगळेच बहुजन संघटकचे पदाधिकारी असतील, सर्वजित सर असतील, राहुल खांडेकरजी असतील, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. कारण सातत्याने ते मला इतक्या मोठ्या विचारपीठावर माझे विचार व्यक्त करण्याची संधी मिळवून देतात. आणि त्यासोबतच आपण सगळे इथे आपला अत्यंत अमूल्य असा वेळ आयुष्यातला देऊन इथे उपस्थित आहात या वेळेला ऐकण्यासाठी, वक्त्यांना रोजच. त्याकरता उपस्थितांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करते. आणि त्यासोबतच आता मी माझ्या विषयाला सुरुवात करते. आपण सगळे जाणतो की काही दिवसांपूर्वी सावित्रीमाईंची जयंती झाली, त्यासोबतच आता रमाईंची जयंती आपण करत आहोत. हे जे आपले महापुरुष, युगपुरुष, युगनायिका हे जे आहेत, यांच्या विचारांचा जो वारसा आहे, हा पुढे घेऊन आपल्याला जायचा आहे. यांनी जो काही संघर्ष केलेला आहे, जो संघर्षाचा यांचा जो वसा आहे, तो वसा आपल्याला सातत्याने जागवायचा आहे. यांच्या विचारांचा जागर आपल्याला घालायचा आहे. आणि म्हणून आपण सातत्याने हे अशा पद्धतीचे जयंतीचे कार्यक्रम करण्याच्या माध्यमातून आपण आपल्या युगपुरुषांचं, युगनायिकांचं, त्यांच्या विचारांचं आपण स्मरण करत असतो. आणि पुन्हा एकदा आपण वर्तमान स्थितीमध्ये हे जे आपले युगपुरुष आहेत, महापुरुष आहेत, महानायिका आहेत, वर्तमान स्थितीमध्ये यांच्या विचारांचा जागर करून भूतकाळामध्ये यांनी जे काही अफाट असं दिव्य असं काही कार्य करून ठेवलेलं आहे, असे महान असे विचार मांडलेले आहेत, हे विचार सातत्याने आपण उद्धृत करत असतो. आणि वर्तमान स्थितीला हे विचार कसे अत्यंत गरजेचे आहेत, वर्तमानाला कसे जोडले जाणारे आहेत, याची आपण सातत्याने चाचपणी करत असतो. आणि या आपल्या महापुरुषांच्या विचारांवर, यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपला जो आयुष्यातला, दैनंदिन आयुष्यातला आपला जगण्याचा जो लढा आहे, जो झगडा आहे, याच्यावर आपण मात करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आपण ही विचारांची व्याख्यानमाला राबवत आहोत. तर रमाई, आपल्या सगळ्यांच्या अगदी भावविश्वाला हात घालणारा असा विषय म्हणजे रमाई. रमाई म्हटलं की आपोआप आपण सगळेच हळवे होऊन जातो. रमाई हा विषयच तसा आहे, अगदी आपल्या काळजाला हात घालणारा असा हा विषय आहे. रमाई हे नाव आलं की आपण अत्यंत सगळे भावुक होऊन जातो. आणि अशी ही जी आपली रमाई आहे, का आपण भावुक होतो, रमाई कशी होती, रमाई काय आहे, रमाईचं काय महत्व आहे, यासाठी आपण आज इथे उपस्थित आहोत एकमेकांच्या साथीने. आज हा आपलं जे हे पुष्प आहे, हे एकमेकांच्या साथीने आपण गुंफणार आहोत. आणि आपण आपली अत्यंत प्रिय असणारी, अत्यंत आपणा सर्वांना आदरणीय असणारी, जिला 9 कोटींची माता असं म्हटलं जातं, अशी रमाई उलगडण्याचा एकमेकांच्या साथीने आज आपण प्रयत्न करणार आहोत. मी प्रयत्न म्हणतीये, मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महासूर्य हा असा आज तागायत कोणाला उलगडलेला नाही. बाबासाहेब कोणाला पूर्णपणे समजलेले नाहीत. बाबासाहेब समजण्यासाठी असं म्हणतात की आयुष्य खर्ची घालावं लागतं. आणि तरी देखील बाबासाहेब नव्यानं तुमच्या समोर येतात. बाबासाहेब रोज नव्याने उलगडत जातात. आणि त्याच प्रकारे ही जी आपली रमाई आहे, ही रमाई आज आपण अत्यंत वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टिकोनाने समजून घेण्याचा, रमाईचे जे काही छुपे पैलू होते, जे आजपर्यंत प्रकाशात आले नाहीत किंवा रमाईकडे आपण त्या नजरेनं बघितलेलं नाहीये, असे काही पैलू समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणि वर्तमान स्थितीमध्ये रमाई का गरजेची ठरते, रमाईपासून आपल्याला काय घ्यायचं आहे, याची आपण चिकित्सा करूयात. आणि म्हणून आता आपण सुरुवात करूयात आपल्या विषयाला. तर ही जी आपली रमाई आहे, आपण सगळे जाणतो, ही जी आपली रमाई आहे, हिची थोडीशी जर आपण थोडंसं इतिहासात गेलो
तर जर आपण बघितलं तर सगळ्यांना माहिती आहे ही मुलगी अत्यंत गरीब घरातली अशी मुलगी होती. कोकणात जन्म झालेली अशी मुलगी, वलंगकरांच्या घरात जन्माला आलेली अशी ही मुलगी होती. तिचे वडील हमाली करायचे बंदरावर. तिची आई आणि तिची भावंड, घरात अत्यंत गरिबीची परिस्थिती होती. आणि ही जी रमाई होती ही कशी होती लहानपणापासून, आपण तिचं लहानपण बघतो आहोत. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. म्हणजे माणूस जो घडतो ना आपल्या आयुष्यामध्ये, तो असा अचानक घडत नाही. तर माणूस जेव्हा घडतो, जेव्हा एक व्यक्ती म्हणून तो समोर येतो, तेव्हा त्याचा जो भूतकाळ असतो, त्याची जडणघडण ज्या प्रकारे झालेली असते ती त्याला कारणीभूत असते. आता ही जी आपली रमाई आहे, जी पुढे जाऊन 9 कोटींची माता बनते. आणि 9 कोटीच काय, आता जर बघितलं तर कित्येक करोडोंची ती माता आहे, अब्जो अब्जो लोकांची ती माता आहे. आणि मग ही जी आपली रमाई आहे, तिचं लहानपण कसं होतं, तिच्या बालपणीचा काळ कसा होता. तर मी असं म्हटलं की वलंगकरांच्या घरात जन्माला आलेली ही कन्या आहे. तिच्या पाठीवर 2 भावंड आहेत. आणि जर हिची परिस्थिती बघितली तर लहानपणापासूनच बघा तो काळ कुठला होता. प्रचंड अशी जातीयता होती, जाती व्यवस्थेचे चटके होते, घरात प्रचंड असं दारिद्र्य होतं. तिचे वडील हमाली करतायत, आई गृहिणी आहे, घरातली कामं करणं इतकं स्त्रियांचं काम आहे. अशा परिस्थितीमध्ये रमा कशी आहे, रमा कशी घडली आहे. तर रमा अत्यंत लहानपणापासूनच समंजस आहे. ती अत्यंत समजूतदार अशी मुलगी आहे. ती आपल्या भावंडांची प्रचंड काळजी करणारी आहे. घरातली सगळी कामं अगदी ती लहानपणापासूनच करताना दिसते. तिची आई तिच्यावर संस्कार करताना दिसते. तिची आई, रमाईची आई किती महान होती बघा. रमाईची आई रमाईला घेऊन बसायची. रमाईची आई रमाईला, इतक्या लहान मुलीला लहानपणातच काय संस्कार द्यायची, काय शिकवायची. बरं का, इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बंधूंना आणि भगिनींना माझं सांगणं आहे, आज आपण आपल्या मुलांना कसं शिकवायला हवं, काय शिकवायला हवं. माझ्या जर बहिणी इथे उपस्थित असतील तर आपण आपल्या मुलांना काय शिकवायला हवं हे आपल्याला रमाईची आई काय शिकवायची कितीतरी वर्षांपूर्वी, ह्याच्यामध्ये कुठल्याही संस्कार शिबिरांना घालण्याची गरज नाहीये. आजकाल वेगवेगळ्या काउन्सिलिंगची गरज नाहीये. बघा कुठला काळ आहे. रमाईची आई रमाईला ती अशिक्षित बाई घेऊन बसायची आणि आपल्या मुलांना घेऊन बसायची, आपल्या मुलीला शिकवायची की रमा नेहमी मेहनत करावी, रमा घरातली कामं करावीत, रमा नेहमी स्वच्छ राहावं, रमा कोणाची निंदा नालस्ती करू नये, रमा बाळा कधी खोटं बोलू नये. हे संस्कार रमाईच्या आईनं रमाईवर लहानपणापासूनच केले. रमाईला तिच्या आईने सांगितलं की बाळा जास्त बोलू नये, विनाकारण मोठ्यानं बोलू नये, आपली कामं आपण करावीत, प्रामाणिकपणे वागावं, नेहमी खरं बोलावं. तिचा जर बालपणीचा काळ बघितला, रमाईच्या आईचं मातृछत्र खूप लहानपणीच हरवलं, परंतु तरी देखील रमाईवर हे जे काही संस्कार झाले, तिचा जो काही स्वभाव घडला, ती जी काही घडली, पुढे जाऊन तिने इतका मोठा अफाट संघर्ष केला, प्रचंड सहन केलं. ते कशामुळं, तर तिला तिच्या बालपणीच्या काळात, अगदी छोट्याशा अल्प काळात तिच्या आईनं तिच्यावर जे संस्कार केले, तिला जी शिकवण दिली, त्यामुळे रमाबाई पुढे जाऊन प्रचंड मोठा संघर्ष करू शकली, प्रचंड दुःख भोगून ती ताठपणे उभी राहू शकली. आणि म्हणून तुम्ही आम्ही आज आहोत, तर त्याची मुळं आपल्याला तिच्या बालपणात पाहायला मिळतात. पुढे जाऊन असं झालं की थोड्याच दिवसांनी रमाईच्या आईचा मृत्यू झाला. रमाबाईंच्या आईचा जेव्हा मृत्यू होतो, अगदी लहान मुलगी आहे, 7-8 वर्षाची मुलगी आहे, पाठीवर भावंड आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या बहीण भावांना सांभाळण्याची जबाबदारी अक्षरशः या मुलीवर येऊन पडते. म्हणजे मी जेव्हा हे प्रसंग वाचत होते तेव्हा माझ्या मनात विचार आला की आता जर आपण बघितलं तर अक्षरशः आताचं 7-8 वर्षाचं जे मूल आहे, त्या 7-8 वर्षाच्या मुलाला काही स्वतःच करता येत नाही. आणि ही 7-8 वर्षाची मुलगी आपलं मातृछत्र हरवल्यानंतर काय करते, तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलते, संपूर्ण घरकामाची जबाबदारी उचलते. आणि जी आपल्या पाठीवरची भावंड आहेत, या आपल्या पाठीवरच्या भावंडांना ती अक्षरशः आई बनवून सांभाळते. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ही. त्या 7-8 वर्षाच्या मुलीचं हे प्रचंड असं भान आहे, हे प्रचंड असं आकलन आहे. कुटुंबावर जी काही जे काही ओढवलेलं आहे संकट, तिच्यावर जी काही जबाबदारी आहे, जबाबदारीचं प्रचंड असं भान जागवून ही मुलगी लहानपणीच उभी राहिलेली आपल्याला दिसते. मग रमाई कशी आहे, रमाईचं बालपण कसं आहे, अत्यंत संघर्षाचं बालपण आहे. रमाईचं बालपणच अत्यंत संघर्षाचं आहे. तिचा जन्मच केवळ संघर्ष करण्यासाठी झालेला आहे. रमावर, छोट्या रमावर ही जेव्हा जबाबदारी पडते तिच्या भावंडांना सांभाळण्याची, काहीच दिवसामध्ये काय होतं बघा, कसं आहे तिचं आयुष्य. काहीच दिवसांमध्ये, थोड्याच दिवसांमध्ये तिचे जे वडील होते, त्या वडिलांचाही मृत्यू
होताना आपल्याला दिसतो. आणि मग अशा स्थितीमध्ये अक्षरशः ही रमा आणि तिची भावंड अगदी लहान वयातच पोरकी झालेली दिसतात. ही मुलं आई वडिलांच्या मृत्यूनंतर मुंबईला आपल्या मामाकडे राहायला येतात. आणि मग इथे आल्यानंतर, इथे जेव्हा भायखळ्याला ही मुलं चाळीत राहायला येतात, इथे आल्यानंतर ही रमाबाई शांत बसत नाही, तर ती प्रचंड कष्ट करते, घरातली सगळी कामं उपसते. ती लवकरच चाळीतही सगळ्यांची आवडती होते. सगळ्यांच्या तोंडात रमाईचं नाव असतं. रमा खूप चांगली आहे, रमा खूप संस्कारी आहे, असा लोकांमध्ये बोलबाला होतो. आणि एक दिवस रमाबाई 9 वर्षाची, पूर्वीच्या काळी लवकर लग्न व्हायची, रमाबाई 9 वर्षाची होते. आणि मग तिचे जे मामा असतात, तिच्या मामांना वेध लागतात तिच्या लग्नाचे. आणि मग एक दिवस एक स्थळ येतं. आणि बघा ते स्थळ आल्यानंतर काय होतं. जे स्थळ रमाला येतं ते स्थळ साधं सुद्धा नसतं. रमाला बघायला जे स्थळ येतं, जी व्यक्ती रमाला बघायला येते, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसते, तर ती व्यक्ती साक्षात कोण असतात, तर ते बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ रमाला बघायला येतात. त्यांना असं समजतं की एक मुलगी आहे, भायखळ्याच्या चाळीमध्ये अनाथ आहे, मामांकडे आहे, आणि म्हणून ते तिला बघायला येतात. त्याच वेळेला त्या आपल्या मुलासाठी मुली बघत असतात. त्यांचा मुलगा कसा आहे, त्यांचा मुलगा शिकलेला आहे, तो मॅट्रिक होणार आहे लवकरच, अत्यंत देखणा आहे, अत्यंत राजबिंडा आहे, जबरदस्त अशी त्याची शरीरयष्टी आहे, अत्यंत अभ्यासू आहे, अत्यंत हुशार आहे. आणि रामजींना खात्री आहे की माझा मुलगा हा साधा सुद्धा नाहीये, तर माझा मुलगा हा नक्कीच काहीतरी जग बदलवणार असं काहीतरी घडवून जाणार आहे. आणि अशा या आपल्या रुबाबदार, प्रचंड देखण्या, प्रचंड हुशार, जो पुढे जाऊन युगप्रवर्तक बनणार आहे, अशी खात्री ज्या वडिलांना आहे, ते वडील काय करतात, तर आपल्या मुलाला मुलगी बघण्यासाठी, साजेशी अशी मुलगी बघण्यासाठी, आपल्या घराण्याला शोभेल अशी सून शोधण्यासाठी ते येतात. आणि ते रमाला पाहतात. आणि रमाला पाहिल्यानंतरच त्यांची खात्री पडते की अरे हा, हीच ती मुलगी आहे. बघा काय नजर आहे, बघा काय, म्हणजे काय दृष्टिकोन आहे, किती, म्हणजे त्यांची जी नजर होती, त्यांचा जो विश्वास होता, अक्षरशः तो विश्वास रमाबाईंनी सार्थ ठरवलेला दिसतो. त्यांना अशी मुलगी हवी होती जी त्यांच्या भीमाला, जी त्यांच्या लाडक्या भीमाला पुढे जाऊन शेवटपर्यंत साथ देईल, अशी मुलगी त्यांना हवी आहे. आणि रमाला बघताच ते निश्चय करतात की हीच मुलगी मी माझ्या मुलाला करणार. आणि मग अशा पद्धतीने रमाबाईंचं आणि बाबासाहेबांचं, भीमरावाचं, रमाचं आणि भीमाचं जे लग्न आहे ते पक्क होतं. आणि आपण सगळे जाणतो ही गोष्ट, ती भायखळ्याच्या आज जिथे भाजी मार्केट आहे तेव्हा हे होतं. त्या भाजी मार्केटमध्ये या दोघांचा विवाह संपन्न होतो. आणि ही जी रमा आहे ती भायखळ्याच्या त्या चाळीतून इकडे परळला नांदायला आलेली आपल्याला दिसते. तिने प्रवेश केलेला दिसतो आंबेडकरांच्या घरामध्ये. आणि मग आंबेडकरांच्या घरात आल्यानंतर काय काय होतं ते आपण पाहूयात. म्हणजे आपण सगळे बऱ्यापैकी या इतिहासाशी परिचित आहोत, तरी देखील रमाई उलगडताना रमाईच्या या जीवनातल्या प्रसंगांचा आपल्याला, म्हणजे ते प्रसंग सातत्याने आपल्याला त्याची उजळणी करणं भाग पडतं. रमाई जेव्हा आंबेडकर बनून आंबेडकरांच्या घरात प्रवेश करतात, म्हणजे त्यावेळी जेव्हा असं कळतं की लोकांना असं समजतं की ही जी रमा आहे, चाळीतल्या लोकांना समजतं ही जी रमा आहे, हिचं जे लग्न ठरलंय तो मुलगा चक्क मॅट्रिक होणार आहे. म्हणजे ह्या समाजातला अत्यंत शिकलेला असा एकही मुलगा त्या काळी या समाजातला शिकलेला नव्हता. इतक्या शिकलेल्या मुलाशी रमाचं लग्न होणार आहे हे जेव्हा लोकांना समजतं तेव्हा चर्चा सुरू होतात. रमाचे जे मामा असतात, रमाच्या घरातले लोक असतात, ते पण प्रचंड घाबरलेले असतात की इतक्या मोठ्या घरात आपली मुलगी जात आहे. विचार करा, ती 9 वर्षाची मुलगी आहे, ती पोरकी आहे, आई वडील नाहीयेत तिला. आणि जेव्हा तिला असं समजतं की आता माझं लग्न होणार आहे आणि माझं लग्न ज्याच्याशी होणार आहे तो प्रचंड शिकलेला मुलगा आहे, आणि मग काय, म्हणजे तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल. बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, काय वाटलं असेल त्या मुलीला. इतकी लहान मुलगी आहे, तिच्या भावविश्वामध्ये प्रचंड अशी उलथापालथ त्यावेळेला तिच्या भावविश्वामध्ये प्रचंड अशी उलथापालथ त्यावेळेला होताना आपल्याला दिसते की ती प्रचंड घाबरलेली आहे, ती दुःखी आहे, तिच्या आई वडिलांच्या आठवणीने ती व्याकुळ झालेली आहे. तिचा जो विवाह होणार आहे त्याच्यामुळे ती थोडीशी अस्वस्थ आहे, ती घाबरलेली आहे. दुसऱ्या बाजूला अत्यंत शिकलेला मुलगा, समाजातला एकमेव शिकलेला मुलगा ज्याच्यासोबत माझं लग्न होतं आहे, ही एक भीती आणि त्यासोबत प्रचंड असा आनंद तिच्या मनात आहे. अत्यंत ज्याला संमिश्र अशा भावना म्हणता येईल. ह्या 9 वर्षाच्या मुलीच्या हृदयामध्ये, मेंदूमध्ये संमिश्र अशा भावना उसळ्या मारताना आपल्याला दिसत आहेत.
आणि मग रमा जेव्हा आंबेडकरांच्या घरात प्रवेश करते त्यावेळेला तर तिचं पूर्ण आयुष्यच बदलून जाताना आपल्याला दिसतं. आंबेडकरांच्या घरातलं जे वातावरण होतं ते अत्यंत वेगळं असं वातावरण होतं. त्यांचे जे वडील होते ते कबीरपंथी होते. त्यांच्या घरामध्ये अत्यंत संस्कारक्षम असं वातावरण होतं. त्यांच्या घरामध्ये म्हणजे अशा पद्धती होत्या, अशा रीती होत्या की तिथे कबीरांचे दोहे, कबीरांचे ग्रंथ वाचले जायचे. तिथे मुलांना अभंग शिकवले जायचे. तिथे अभ्यास केल्याशिवाय, मुलांना घरातल्या अभ्यास केल्याशिवाय जिथे जेवण मिळत नव्हतं, अशा अत्यंत सुशिक्षित, म्हणजे किती सुशिक्षित घराणं होतं. अत्यंत सुशिक्षित घराण्यामध्ये, अत्यंत संस्कारक्षम घराण्यामध्ये रमाने प्रवेश केलेला आहे. आपण सगळे जाणतो की रामजी सकपाळ जे सुभेदार होते ते प्रचंड शिस्तीचे व्यक्ती होते. ते प्रचंड संस्कारक्षम होते. त्यांचा प्रचंड जोर होता ज्ञान मिळवण्यावर, अभ्यासावर प्रचंड जोर असा त्यांचा होता. ते स्वतः शिक्षकही होते आणि अशा ते मांसाहार करत नव्हते. ते शाकाहारी होते. अभंग, दोहे, पर्वचे हे त्यांचे अत्यंत ते आपल्या मुलांकडून पाठ करून घ्यायचे, स्तोत्र म्हणून घ्यायचे. त्या काळामध्ये जात व्यवस्था असतानाही अशा अत्यंत वेगळ्या वातावरणामध्ये रमा तिथे जाते आणि तिथे गेल्यानंतर तिचं आयुष्य बदलून जातं. हळूहळू ती तिथे रमते आणि ती प्रचंड कष्टाळू आहे. ती प्रचंड मेहनती आहे. या आपल्या कष्टानं, मेहनतीनं, परिश्रमानं, आपल्या खरेपणानं, आपल्या सोशिकपणानं, आपल्या सात्विकपणानं ती घरातल्या सगळ्या माणसांची लाडकी होताना दिसते. सगळ्यांची मनं ती जिंकून घेताना आपल्याला दिसते. ही आहे आपली रमाई. ही आहे तिची पार्श्वभूमी की आपली रमाई कशी आहे. मी असं म्हटलं की ती शांत आहे, ती सहनशील आहे, ती सात्विक आहे. अगदी बरोबर आहे. पुढे जाऊयात. आपण आपल्या रमाईचा प्रवास आपण बघूयात. आपली ही जी रमाई आहे, म्हणजे ही मुलगी आहे, ही निरक्षर मुलगी आहे, शिक्षणाचा हिला गंध नाहीये, अत्यंत गरिबीतून आलेली मुलगी आहे. ही आंबेडकरांच्या घरात येते. हिचं स्वतःचं असं दिसतं की हिचं स्वतःचं असं विश्व नाहीये. ही आंबेडकरांच्या घरात येते आणि हे घर तिचा अत्यंत शिकणारा पती, अत्यंत कडक असणारा, अत्यंत हुशार असणारा, प्रचंड विद्याव्यासंगी असणारा असा तिचा पती जो आहे, हाच तिचं विश्व बनताना आपल्याला दिसतो. आणि पुढे जर आपण गेलो तर आपण सगळे जाणतो की बाबासाहेब नावाचा जो महासूर्य घडत होता, बाबासाहेब जेव्हा घडले, हे बाबासाहेब घडताना ज्या ज्या लोकांचा वाटा आहे बाबासाहेब घडवताना, त्यामध्ये ही जी रमाई आहे, ही जी अत्यंत प्रेमळ, सोशिक, सात्विक दिसणारी, शांत दिसणारी ही जी मुलगी आहे, या मुलीचा बाबासाहेब घडण्यामध्ये सिंहाचा असा वाटा आहे. तो कसा? तर आपण जेव्हा बाबासाहेबांचं आयुष्य बघतो त्यावेळेला बाबासाहेबांचं आयुष्य आपल्याला रमाबाईंना वेगळं काढून अजिबातच बघता येत नाही, किंवा रमाबाईंना वगळून बाबासाहेब आपल्याला समजूनच घेता येत नाही. काय दिसतं आपल्याला? रमाबाई आणि बाबासाहेब यांचा संघर्ष. मला असं वाटतं की बाबासाहेबांचा जो संघर्ष होता तो केवळ बाबासाहेबांचा संघर्ष नव्हता, तर बाबासाहेबांपेक्षाही तो जो संघर्ष होता तो खऱ्या अर्थाने रमाईचा संघर्ष होता. कशी होती रमाई? आजचा जो हा आपला विषय आहे की आंबेडकरी चळवळीच्या अग्रणी रमाई, म्हणजे हा वेगळाच काहीतरी विषय आहे. की आपण नेहमीच रमाई म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे एक गरीब, नवऱ्याचा शब्द प्रमाण मानणारी, शांत बसणारी, किंवा बरेचदा जिचं स्वतःचं असं अजिबातच अस्तित्व नव्हतं, जिचे स्वतःचे असे काही विचार नव्हते, अशी एक सुशिक स्त्री, अशी रमाई म्हटली की एक प्रतिमा आपल्या पुढे तयार होते. किंवा वर्षानुवर्ष आपण केवळ रमाईला एक सोशिक, सहनशील, शांत, अबोल अशी स्त्री म्हणूनच तिच्याकडे बघत आलेलो आहोत. पण खरंच ही जी रमाई आहे, ही खरंच फक्त आणि फक्त ती सोशिक आहे का? तिचं स्वतःचं असं अस्तित्वच नव्हतं का? तिचं स्वतःचं असं कुठलं राजकीय, सामाजिक आकलन नाहीये का? तिला कुठलंच असं सामाजिक भान नव्हतं का? याचा आपल्याला विचार करावा लागतो नव्याने. आणि मग आपल्या लक्षात येतं की ही जी आपली रमाई आहे, जो आपण आजचा विषय घेतलाय, की जिला आपण आंबेडकरी चळवळीची अग्रणी म्हणून बघण्याचा आज प्रयत्न करतो आहोत, तर ती अग्रणी कशी? तर आपण जर बघितलं तर मी असं म्हटलं की रमाई 9 वर्षाच्या होत्या आणि बाबासाहेब 17 वर्षाचे होते जेव्हा त्यांचं लग्न झालं. बाबासाहेब जेव्हा वाढत होते, बाबासाहेब जेव्हा शिकत होते, बाबासाहेब यशाची एक एक पायरी गाठत होते, ती गाठताना त्या यशाच्या प्रत्येक टप्प्यावर, त्या संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर, त्या टप्प्याची त्यांची जवळची साक्षीदार
त्यांच्यासोबत सहन करणारी, त्यांच्यासोबत लढणारी जर कोणी होती तर ती रमाई होती. आपण जर बाबासाहेबांच्या आयुष्यातले काही प्रसंग बघितले, बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजेच रमाबाईंचं आयुष्य, या दोघांचे आयुष्य काही वेगळे नाहीत. तर आपण जाणतो बाबासाहेब जेव्हा शिक्षणासाठी पहिला प्रसंग जो मनाला अत्यंत म्हणजे स्पर्श करून जातो, अत्यंत भावूक कसं करून जातो, तो म्हणजे की बाबासाहेब जेव्हा कोलंबियाला गेले शिक्षणासाठी, त्यावेळेला रमाबाईंना दुसरा मुलगा झाला होता. पहिला मुलगा यशवंत, हे आपण सगळेच जाणतो. हा मुलगा ही सतत आजारी असायचा. घरात प्रचंड असं दारिद्र्य होतं, पैसा नव्हता. अत्यंत काटकसरीने रमाबाई सगळं करायच्या. तेही प्रसंगी आपण थोडेसे त्याबद्दल मी सांगेल तुम्हाला की काय काटकसर करावी लागायची ते. हा जो एक प्रसंग आहे ज्याबद्दल मी बोलते आहे, अत्यंत भावूक करून जाणारा असा प्रसंग आहे मित्रांनो. बाबासाहेब जेव्हा कोलंबियाला जातात त्यानंतर रमाबाईंना जी पुत्रप्राप्ती झालेली असते, इकडे रमाबाईंना पुत्रप्राप्ती होते आणि ते जे बालक असतं काही दिवसांनी त्याचं नाव ठेवलेलं असतं रमेश, आणि बाबासाहेब कोलंबियाला निघून जातात. आणि इकडे जे ते मूल असतं काही दिवसांनी ते मूल आजारी पडतं आणि त्याचा मृत्यू होतो. रमाबाई आपल्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, आपलं मूल दगावलेलं आहे, पण ही जी आई आहे, ही जी बाई आहे, म्हणजे हा जो प्रसंग आहे हा म्हणजे प्रचंड प्रचंड असं दुःखाची परिसीमा गाठणारा असा प्रसंग आहे की त्यांच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणि अशा प्रसंगी ती स्त्री तिच्या जवळ तिच्या पतीचं असणं गरजेचं आहे, तिला त्यांच्या आधाराची गरज आहे. परंतु त्या वेळेला तिचा पती कुठे आहे? तिचा पती परदेशात आहे. आणि कोणासाठी आहे? तर इथल्या दीनदलितांच्या दुःखाला पुढे जाऊन इथल्या ह्या अंधाराला त्याला चिरायचंय, त्याला भेदायचंय. आणि म्हणून इथल्या कोटी कोटी लोकांसाठी हा माणूस तिकडे बसलेला आहे आणि इकडे त्याचं मूल दगावलेलं आहे. आणि ही जी त्याची पत्नी आहे, बघा किती समजदार आहे, किती समंजस आहे. आपण रमाबाई शिकलेल्या नव्हत्या असं लोक म्हणतील, किंवा त्या केवळ नवऱ्याचं प्रमाणवाक्य मांडणाऱ्या होत्या असं वाटतंय. पण बघा म्हणजे काय आकलन शक्ती आहे, प्रचंड असं समजूतदारपणाची परिसीमा गाठलेली आहे. आपल्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि तरी देखील रमाबाई, ही जी रमाई आहे ती बाबासाहेबांना अजिबात त्याचा थांगपत्ता लागू देत नाही. आणि काही दिवसांनंतर रमाबाई बाबासाहेबांना पत्र पाठवतात. रमाबाई अशिक्षित होत्या असं मी म्हटलं, मग अनेक जणांना असं वाटेल की मग रमाबाई पत्र कशा पाठवायच्या? तर रमाबाई ह्या अशिक्षित जरी असल्या तरी जेव्हा त्या लग्न करून आल्या त्यानंतर बाबासाहेबांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. बाबासाहेबांनी फुल्यांना गुरु मानलं होतं, त्यांच्या पुढे सावित्रीबाईंचा आदर्श होता. आणि बाबासाहेबांनाही असं वाटत होतं की मी पण माझ्या रमाला सावित्रीबाईंसारखं शिकवणार. परंतु हे त्यांचं हे जे काही ध्येय होतं हे पूर्ण झालं नाही. परंतु याच्यातून असं झालं की रमाबाई ज्या होत्या त्या लिहायला वाचायला शिकल्या, इथपर्यंत त्यांचं शिक्षण घरातच पूर्ण झालं. आणि म्हणून त्यांचा आणि बाबासाहेबांचा नेहमी पत्रव्यवहार होत असे. आणि मग काही दिवसांनी रमाबाई बाबासाहेबांना पत्र लिहितात की साहेब, जो आपला मुलगा आहे रमेश, ह्याचा मृत्यू झालेला आहे इकडे. परंतु मी तुम्हाला ही गोष्ट मुद्दाम लगेच कळवली नाही, कारण तुम्ही तिथे अभ्यास करत आहात, तुमच्यावर इतक्या लोकांची जबाबदारी आहे, तुम्ही दुःखात बुडून जाल, तुम्हाला मानसिक त्रास होईल, तुमचा अभ्यास मागे पडेल. आणि हे माझ्या लक्षात आहे, हे मी पूर्ण जाणून आहे, तुम्हाला दुःख होईल. आणि म्हणूनच ही गोष्ट, ही बाब मी तुमच्यापासून लपवून ठेवली. परंतु आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे की आपलं मूल आपल्यापासून गेलेलं आहे. बघा मित्रांनो, म्हणजे काय बाई होती ही, कोण बाई? एवढी मोठी गोष्ट, एवढं मोठं दुःख, जी बाई आपल्या शरीरातून मूल जन्माला घालते, त्या मुलाबद्दल तिची किती मोठी अटॅचमेंट असेल. परंतु ते मूल गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीतही ही बाई शांत राहते आहे, आपल्या पतीला सांगते आहे की आपलं मूल गेलेलं आहे साहेब, पण तुम्ही भारतात येण्याचं करू नका, तुम्ही दुःखावेग आवरा, कारण तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला समाजासाठी काम करायचं आहे. आपलं जरी मूल गेलेलं असलं, आपलं एक मूल गेलेलं असलं, तरी इथे कोटी कोटी मुलं मागे आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्हाला उभं राहायचं आहे. आणि म्हणून तुम्ही इथली अजिबात चिंता करू नका, दुःखात स्वतःला बुडवून घेऊ नका, नैराश्यात जाऊ नका. मी इथे खंबीरपणे उभी आहे, मी हे घर सांभाळायला सतत उभी आहे, तुम्ही कुठलीही चिंता करू नका इथली. असे ही बाई पत्राद्वारे आपल्या 7 समुद्रापार असलेल्या पतीला सांगते आहे. केवढं मोठं धाडस आहे, केवढं मोठं धैर्य आहे, आणि अत्यंत धैर्यवान अशी स्त्री आहे. मला वाटतं इतिहासात
ज्या ज्या महान स्त्रिया होऊन गेल्या त्या महान स्त्रियांमध्येही धैर्यवानपणाचा, धैर्यशीलपणाचा अत्यंत उत्तम आदर्श टोकाचा असा नमुना म्हणजे ही रमाई आहे. ही रमाई कशी आहे? ही रमाई केवळ नवऱ्याचं प्रमाणवाक्य मांडणारी एक शोषितबाई आहे का? माझे बंधू इथे उपस्थित आहेत, माझे मित्र इथे उपस्थित आहेत. बऱ्याचदा असं म्हटलं जातं, म्हणजे स्त्रियांनी आदर्श ठेवला पाहिजे, स्त्रियांनी रमाईचा आदर्श ठेवला पाहिजे असं म्हटलं जातं मित्रांनो. पण रमाई कशी होती हे आपण जाणून घ्यायला हवं. रमाई काय होती? रमाई केवळ म्हणजे आजकाल ही जी गाणी आलेली आहेत, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं, म्हणजे असं म्हटलं जातं की रमाई जशा कुंकू लावायच्या, म्हणजे असं म्हणतात हा लोक. बघा रमाई पण कुंकू लावायच्या, मग तुम्ही का नाही लावत? तुम्ही का नाही टिकली लावत? तुम्ही का नाही हे करत? तुम्ही का नाही ते करत? या वेळेला रमाईंचा उपयोग केला जातो, त्यांचं उदाहरण दिलं जातं की रमाई तर अशा होत्या. माझे बंधू इथे उपस्थित आहेत, मित्र इथे उपस्थित आहेत, तेही सांगत असतील, त्यांनाही वाटत असेल बायकांनी रमाईसारखं बनायला हवं, मुलींनी समाजातल्या रमाई बनायला हवं. रमाई बनणं इतकं साधं नसतं. माझ्या बहिणी जर इथे असतील तर रमाई बनणं फक्त कुंकू लावल्याने, ठसठशीत कुंकू लावल्याने आणि गळ्यात मंगळसूत्र घातल्यानं कुणाला रमाई बनता येत नाही मैत्रिणींनो. रमाई बनण्यासाठी बुद्धाची अपार करुणा आपल्या हृदयात जागी करावी लागते. रमाई बनण्यासाठी प्रचंड धैर्य आपल्या शरीरात, आपल्या रक्तात बाळगावं लागतं, बाणवावं लागतं मैत्रिणींनो. फक्त कुंकू लावून रमाई बनता येत नसतं. रमाई कशी आहे? बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या वैवाहिक आयुष्यातले काही प्रसंग जर आपण बघितले तर रमाई फक्त गप्प बसणारी आहे का? मग रमाईच्या काही कल्पना नव्हत्या का स्वतःच्या संसाराविषयीच्या? रमाईची काही स्वप्न नव्हती का स्वतःच्या कुटुंबाबाबतची? रमाईला नाही वाटायचं का इतर बायकांसारखं आपणही आपल्या पतीने आपल्याला वेळ द्यावा, आपणही छान राहावं, आपल्यालाही छान छान साड्या नेसायला मिळाव्यात, आपल्याही घरात सगळं असावं? नक्कीच रमाईला पण ह्या ज्या स्त्रीसुलभ भावना आहेत ह्याही सगळ्या रमाईच्या मनात होत्या, हृदयात होत्या. अनेक प्रसंग आहेत की जेव्हा बाबासाहेब सिडनीयन कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करतात आणि त्यांना पहिला पगार मिळतो. त्यांचा पहिला पगार जेव्हा जवळजवळ 400 रुपये त्यांना पगार मिळायला सुरुवात होते. 400-450 रुपये. काळ बघा कुठला आहे, भरपूर मोठी रक्कम आहे. आपला पती एवढा मोठा सिडनीयन सारख्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे आणि 450 रुपये पगार आहे. आणि मग साहजिकच रमाबाईला असं वाटतं आहे. तरीही बघा रमाबाईला असं वाटत नाहीये की त्या पैशातून मला दागदागिने मिळावेत, त्या पैशातून स्वतः मिरवावं, असं रमाबाईंना वाटत नाही. पहिला पगार झाल्यानंतर बाबासाहेब ते पैसे आणून रमाबाईंच्या हाती देतात आणि मग रमाबाई त्या पैशातून काय करतात तर रमाबाई आपल्या घरात जी माणसं आहेत, मग त्यांच्या घरात कोण होतं तर त्यांची एक विधवा जाऊ होती, त्यांची काही भावंड होती, अशी मुलं होती, दीर होते. तर मग ही जी काही आपली माणसं आहेत त्या माणसांसाठी त्या काय करतात तर त्या कपडा लत्ता करतात. प्रचंड गरिबी होती आणि त्याच्यातून कपडे विकत घेताना दिसतात. त्या फक्त स्वतःवर ते पैसे खर्च करत नाहीत. पण मी काटकसरीचा उल्लेख केला होता की रमाईंच्या नशिबी जरी पतीला एवढी मोठी नोकरी मिळाली असली, रमाई खुश होत्या. रमाईला वाटलं आता माझा पती एवढे पैसे कमवायला लागला, आता आम्ही छान, आमची गरिबी मिटली जाईल. पण बाबासाहेब बघा, बाबासाहेब हे सगळं बघतात, हे सगळं निरीक्षण करतात आणि बाबासाहेब रमाबाईला म्हणतात की रमा, तू जे केलंस हे आपल्याला परवडणारं नाही. लक्षात ठेव, ही जी माझी नोकरी आहे ही फक्त आणि फक्त 2 वर्षांसाठी मी पकडलेली आहे. त्यामुळे हा जो पैसा आहे हा पैसा आपल्याला जपावा लागेल. कारण मला लवकरच इंग्लंडला जायचं आहे, माझा राहिलेला अभ्यास मला पूर्ण करायचा आहे, मला पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे आणि म्हणून तू अशा पद्धतीने पैसा उधळू नकोस, असं बाबासाहेब रमाबाईला सांगतात. आणि बाबासाहेब बघा किती कठोर निर्णय घेतात. हे म्हणजे लोक म्हणतील की किंवा हा स्त्रीवादी आहेत असे काही स्त्रीवादी गट म्हणतील की किती कठोर माणूस आहे, या बाईचं किती शोषण केलेलं आहे. पण बघा बाबासाहेब काय म्हणतात की मला इंग्लंडला जाणं गरजेचं आहे. कशासाठी? हा जो माझा दीन दुबळा, उपेक्षित, वंचित, पिढ्यानपिढ्या खंगलेला दलित समाज आहे, चिखलात बरबटलेला समाज आहे, अंधारात चाचपणारा, धडपडणारा समाज आहे, या समाजाच्या उद्धारासाठी मला परदेशात जाऊन माझं पुढचं शिक्षण पूर्ण करावं लागणार आहे रमा. आणि म्हणून ही जी आपल्या कुटुंबाचा जो आनंद आहे, आपलं जे कौटुंबिक सुख आहे, आपल्या मुलं बाळ, हे जे आपलं ऐहिक जीवन आहे रमा, हे आपल्याला बाजूला सारावं लागेल.
आपल्याला याचा त्याग करावा लागेल आणि यासाठी रमा तुला काटकसर करावी लागेल. आणि बाबासाहेब रमाबाईंना नियम घालून देतात, घरात ते नियम घालून देतात की महिन्याला फक्त आणि फक्त 2 माचीस वापरावे लागतील, 3रं माचीस वापरता कामा नये. बाबासाहेब घरात स्त्रियांना नियम घालून देतात की जेवढं अन्न हवं असेल अगदी तेवढंच अन्न या घरात शिजवलं जाईल, जास्तीचं अन्न शिल्लक राहता कामा नये. आणि रमाई बाबासाहेबांनी हे जे काही नियम घालून दिलेले आहेत या नियमाचं त्या काटकसरीने तंतोतंत पालन करतात. पोटाला चिमटा घेतात, मुलांना अर्धपोटी ठेवतात, परंतु जे काही त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्या गोष्टींचं ते पालन करतात. बाबासाहेबांनी जे कारण त्यांना सांगितलं होतं हे कारण रमाबाईंना पटलेलं आहे. रमाबाई बाबासाहेबांचा हा हेतू समजून घेताना दिसतात आणि रमाबाई ठरवतात की मी पुन्हा पैसे स्वतःसाठी कुटुंबासाठी खर्च करणार नाही, तर आपल्याला काटकसर करणं गरजेचं आहे. ते मनोमन त्या स्वीकारतात आणि बाबासाहेबांना त्या सहकार्य करतात. इथे जर आपण बघितलं तर बघा मित्रांनो, मैत्रिणी जर असतील माझ्या तर मैत्रिणींनो, म्हणजे घरामध्ये जर आता एखाद्या बाईला तिचा नवरा जर असं काही म्हटला की हे असं 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 करायचं आहे, तर मला असं वाटतं प्रचंड मोठा गोंधळ होईल त्या घरामध्ये. शक्यच नाहीये. पण ही बाई तिच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावला जातोय, काढून घेतला जातोय, पण ही बाई ते मान्य करती आहे. ती कुठलाही गोंधळ करत नाहीये, ती उलटून बोलत नाहीये, ती जाब विचारत नाहीये, ती दुःखी होत नाहीये, तर ती मनापासून ते स्वीकारती आहे. ती काटकसर करते आहे. साहेबांना शिकायला जायचं आहे हे तिला मान्य आहे आणि साहेबांनी शिकलंच पाहिजे हा तिने देखील ध्यास घेतलेला आहे. रमाई कशी आहे बघा. बाबासाहेब जेव्हा गेले त्यानंतर जर आपण बघितलं तर बाबासाहेबांच्या वडिलांचं निधन झालेलं आपल्याला दिसतं. बाबासाहेबांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर घरातली जी परिस्थिती होती ती अत्यंत खालावलेली दिसून येते. त्यानंतर रमाईंच्या दिराचं निधन झालेलं दिसतं. त्यानंतर तर घरात कर्ता पुरुष नसल्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची बनलेली दिसते. आणि मग अशा स्थितीमध्ये रमाबाई आपल्या जावेसकट काय करतात तर बाहेर जाऊन त्या मजुरी करतात, त्या शेणाच्या गोवऱ्या थापण्याचं काम करतात. बघा आता पुढचा प्रसंग काय आहे. रमाबाई शेणाच्या गोवऱ्या थापून त्या गोवऱ्या विकून ते जे पैसे आहेत त्याने आपलं घर तर सांभाळतात, घर तर चालवतातच, पण परदेशात जो आपला पती तिथे कष्ट घेतोय, मेहनत घेतोय, पत्राच्या माध्यमातून त्यांना तिथे बसलेले आपल्या पतीचं दुःख त्या अनुभवत आहेत, त्याच्या जखमा त्यांना दिसत आहेत. आणि तो जो तिथे विदेशात बसलेला पती आहे त्या पतीकडून कुठली अपेक्षा करत नाहीयेत, तर जे काही इथे त्यांना थोडेफार पैसे मिळत आहेत ते साठवून ते साहेबांना तिकडे पाठवतायत. बघा ही बाई काय करते आहे. ही बाई अफाट म्हणजे घराच्या बाहेर ही बाई पडते आहे. पण ही बाई घराच्या बाहेर कशी पडते आहे. एवढ्या मोठ्या माणसाची पत्नी आहे, जो माणूस ज्या माणसाला समाजात एवढा मान आहे, जो माणूस पुढे जाऊन मोठा महामानव म्हणवला जाणार आहे असा माणूस आहे, अत्यंत शिकलेला असा माणूस आहे, समाजात फार किंमत आहे, प्रतिष्ठा आहे, इज्जत आहे, अनेक कार्यकर्ते आहेत अवतीभोवती. आणि मग आपल्या अशा इतक्या महान पतीची थट्टा करू नये कोणी, आपल्या अशा महान पतीची नाचक्की होऊ नये याचं ह्या बाईला एवढं भान आहे. आणि ह्या काय करतात तर रमाई काय करायच्या, शेणाच्या गोवऱ्या तर थापायच्या, लाकडं तर गोळा करायच्या, पण कशी करायच्या तर या जेव्हा संध्याकाळ व्हायची, जेव्हा दिवस मावळतीला जायचा, अंधार पडायचा, या वेळेला रमाबाई दादर ते माहीम असं चालत 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 प्रवास करायचे आपल्या जावेसोबत आणि शेण गोळा करून त्याच्या गोवऱ्या थापायच्या. आणि जेव्हा अंधार पडायचा तेव्हा अशा अंधारात त्या आपल्या घरी यायच्या. यामागचा हेतू असा होता की कुणी त्यांना बघू नये, साहेबांची पत्नी ही साहेबांची बायको ही शेणाच्या गोवऱ्या थापते आहे, ही मोलमजुरी करते आहे असं म्हणून साहेबांना कोणी हिणवू नये, साहेबांचा कमीपणा होऊ नये याची काळजी ही स्त्री घेते आहे. आपलं जे दुःख आहे त्या दुःखाचं ही प्रदर्शन करत नाहीये. रमाई कशी आहे. रमाई कशी आहे, तिच्या वाट्याला येणारे जे भोग आहेत, तिच्या वाट्याला येणारं जे अफाट असं दुःख आहे, अनेक अडथळे आहेत, कौटुंबिक अडचणी आहेत, त्याचं प्रदर्शन ती मांडताना आपल्याला दिसत नाहीये. तर ती काय करतीये तर ती हे जे अडचणी आहेत, ह्या ज्या वेदना आहेत याच्यातून ती मार्ग काढताना आपल्याला दिसते. अरे कोण म्हणतं रमाई अशिक्षित होती. आताच्या सुशिक्षित शिकलेल्या उच्च शिक्षित बायका हे अजिबात करू शकणार नाहीत जे रमाई करताना दिसते. आणि म्हणूनच रमाई ही अत्यंत महान ठरते आणि म्हणूनच ती रमाई म्हणवली जाते.
रमाई काय करतीये? रमाई आपल्या पतीचा स्वाभिमान जपतीये. तो केवळ तिच्या पतीचा स्वाभिमान नाहीये, तर तो तिचा स्वाभिमान आहे. तिचा पिंडच मुळात स्वाभिमानी आहे. आजूबाजूला अनेक कार्यकर्ते आहेत, प्रचंड बाबासाहेबांवर प्रेम करणारे असे कार्यकर्ते आहेत, परंतु रमाई कधीही कोणापुढे हात पसरताना दिसत नाहीये. घरातल्या अनेक अडचणी वेळप्रसंगी उपाशी राहून आपल्या मुलांना ती उपाशी ठेवून सगळं काही करतीये, पण तिने कधी कोणाकडे हात पसरलेला दिसत नाहीये. ती प्रचंड स्वाभिमानी अशी बाई आहे. तिच्या स्वतःवर विश्वास आहे. जेवढा तिचा तिच्या पतीवर विश्वास आहे, तेवढाच तिच्या स्वतःवरही विश्वास आहे. आणि म्हणूनच ती वेळोवेळी पत्रांच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून ती आपल्या पतीला, तुम्ही जर बाबासाहेबांचा आणि रमाबाईंचा पत्रव्यवहार बघितला तर तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक पत्रामध्ये रमाबाई काय करतात, तर प्रत्येक पत्रामध्ये रमाबाई आपल्या पतीला सातत्याने हेच सांगतात की साहेब, तुम्ही तुमची काळजी घ्या. साहेब, तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू नका. साहेब, तुम्ही कुटुंबाची चिंता करू नका. इथे मी आहे, तुम्ही अजिबात घाबरू नका. काही पत्र तर अशी आहेत की एक प्रसंग असा त्याच्यामध्ये आहे की घरात अक्षरशः म्हणजे खाण्याचीच भ्रांत पडली, काहीच नव्हतं. आणि मग रमाबाई अशा वेळेला बाबासाहेबांना पत्र पाठवून सांगतात की अत्यंत वाईट परिस्थिती आहे, मूल आजारी पडलेलं आहे आणि त्याच्या तिसरं जे त्यांचं मूल होतं गंगाधर नावाचं, त्या सांगतात की गंगाधर खूप दिवसापासून आजारी झालेला आहे आणि त्याच्या औषध पाण्यासाठी साहेब आता काहीच नाहीये, आणि जर तुमच्याकडून काही व्यवस्था झाली तिकडून तर बरं होईल असं त्या सांगतात. पण बाबासाहेब रमाईंना म्हणजे अत्यंत भावुक करून जाणारे असे प्रसंग आहेत. आणि जेव्हा हे प्रसंग आपण वाचतो ना, तेव्हा असं वाटतं की म्हणजे खरंच बाबासाहेब, आपण जे इतकं नाचवतो ना बाबासाहेबांना डोक्यावर, म्हणजे ते काहीच नाहीये. आपण जे काय बाबासाहेबांचं नाव घेतो, जे काय करतो ना, ते सगळं खूप छोटं आहे. आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही जे त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे. म्हणजे इतका भावुक करून जाणारा प्रसंग आहे की रमाई असं सांगतायत की मूल आजारी आहे आणि खूप आजारी आहे आणि औषध पाणी करण्यासाठी साहेब काही नाहीये, आणि तुमच्याकडून काही होत असेल तर बघा. आणि बाबासाहेब त्यांना उलट पत्र पाठवतायत की रमा, इथे मी अण्णाला मोताद आलेलो आहे. इंग्लंडमध्ये मी अण्णाला रमा मोताद आलेलो आहे आणि तरी देखील मी इथे प्रयत्न करतो आहे, आणि नक्कीच हा प्रयत्न जर झाला यशस्वी तर मी नक्कीच लवकरात लवकर काहीतरी तजवीज करून तुला मी पैसे पाठवून देतो असं बाबासाहेब सांगतायत. आणि काही दिवसातच त्यांचं जे मूल आहे गंगाधर, याचा मृत्यू होताना दिसतो आहे. आणि जेव्हा बाबासाहेबांना हे कळलं, बाबासाहेब इथे नव्हते जेव्हा मुलाचा पुन्हा मृत्यू झाला, बाबासाहेबांना कळलं पत्राच्या माध्यमातून की मुलाचा मृत्यू झाला, तेव्हा अत्यंत बाबासाहेब असहाय्य झालेले दिसतात. जेव्हा ते घरी येतात भारतात, तेव्हा त्यांच्या मनावर इतका परिणाम होतो, ते अत्यंत दुःखी होतात. त्यांच्या मनाला ते दुःख चटका लावून जातं. याच्यासाठी बाबासाहेब लिहितात की माझं मूल औषध पाण्याविना गेलेलं आहे आणि आम्ही काही करू शकलो नाही. आम्ही त्याचं औषध पाणी करण्यात कमी पडलो आहोत, आम्ही असहाय्य ठरलो. आणि या जाणीवेनं बाबासाहेब प्रचंड भावुक होताना आपल्याला दिसतात. आपली 3 मुलं जातात आणि 1 मुलगी जाते. 4 मुलं ही बाई गमावते. आणि तरी देखील ज्या बाईची 4 मुलं जातात, केवढं मोठं दुःख आहे. रमाईची तुलना, मला रमाईच्या ह्या दुःखाची तुलना मला पटाचारीशी करावीशी वाटते. पटाचारीची कथा जर आपल्याला माहिती असेल की पटाचारीची 2ही मुलं जातात. पटाचारीचे आई वडील, तिचा भाऊ यांचा मृत्यू होतो, तिच्या पतीचा मृत्यू होतो, तिच्या आयुष्यातले जे काही तिचे जवळचे लोक जिवलग होते, प्रिय होते, तिचं जे काही विश्व होतं ते विश्वच उद्ध्वस्त होतं. तिच्या आप्तजनांचा मृत्यू झाल्यानंतर पटाचारा वेडी होते दुःखाने, ती सैरभैर होते आणि मग बुद्धाच्या चरणी ती लीन होते आणि मग ती भिक्कुणी बनते आणि मग ती अर्हत बनते. अशी ती पटाचार्याची कथा आहे. ते पटाचार्याचं दुःख आहे, प्रचंड मोठं असं दुःख आहे पटाचार्याचं. रमाईचं जे दुःख आहे त्या दुःखाची तुलना मला पटाचार्याच्या दुःखाशी करताना असं जाणवतं की कुठेतरी पटाचार्याचं हे जे दुःख होतं त्या दुःखापेक्षाही रमाईचं दुःख काकणभर मोठंच आहे. रमाई कशी आहे ह्या दुःखावर मी असं मगाशी म्हटलं की रमाई होण्यासाठी आपल्या हृदयात असणारा, आपल्या मेंदूत असणारा जो बुद्ध असतो तो बुद्ध जागवावा लागतो. आणि रमाबाई काय करतात तर रमाबाईंच्या मेंदूतला जो बुद्ध होता, जो करुणेनं उथंबलेला, आरपार ओतप्रोत भरलेला बुद्ध आहे, रमाबाईंचा बुद्ध कुठेतरी जागा झालेला दिसतो. रमाबाई काय करतात, ही आपली 4 लेकरं
मृत्यू पावलेली लेकरं एवढा मोठा जो दुःखावेग आहे तो आवरतात आणि त्या पुन्हा एकदा खंबीरपणे उभ्या राहतात. कोणासाठी? मागे असणाऱ्या दीनदुबळ्या, वंचित, दलित, अंधारात धडपडणाऱ्या, चाचपणाऱ्या, जनावराचं आयुष्य जगणाऱ्या समाजासाठी रमाबाई उभ्या राहतात. आपली दुःख गाडून त्या उभ्या राहतात. आपल्या मुलांच्या सोबतच, आपल्या मृत्यू पावलेल्या मुलांच्या सोबत आपल्या दुःखाला गाडून त्या उभ्या राहतात. पती म्हणतो म्हणून केवळ त्या उभ्या राहत नाहीत, त्या असहाय्य आहेत, त्या लाचार आहेत किंवा त्यांचं स्वतःचं अस्तित्वच नाही असं समजण्याची चूक कोणी करू नये. तर त्या स्वतः समाजाशी त्यांची नाळ कुठेतरी जोडली गेलेली आहे. जरी त्या अशिक्षित असल्या, बाबासाहेबांइतक्या त्या शिकलेल्या नसल्या, तरी देखील त्यांना बाबासाहेब काय आहेत आणि बाबासाहेबांना काय करायचं आहे हे त्यांना पुरेपूर समजलेलं आहे. आणि म्हणून रमाई या स्वतंत्र व्यक्ती आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की बाबासाहेबांची ही जी चळवळ, बाबासाहेब, आंबेडकरवाद किंवा आंबेडकरी चळवळ जी काय पुढच्या काळात उदयाला येते, आता ज्या काही माझ्यासारख्या बायका, स्त्रिया, मुली पुढे येत आहेत, आपले विचार व्यक्त करतायत, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतायत, दावा करतायत, ही जी आमची रमाई आहे, ही आमची आई आहे. ही आई ह्या चळवळीची अग्रणी आहे. हिच्यापासून चळवळीची सुरुवात, हिच्यापासून चळवळीचा आरंभ होताना दिसतो आहे. तिला खऱ्या अर्थाने बाबासाहेब कळलेले आहेत आणि तिने खऱ्या अर्थाने बाबासाहेब घडवायला सुरुवात केलेली आहे. रमाई कशी आहे? रमाईची जर आपण मित्रांनो सामाजिक जाणीव, मी म्हटलं की प्रचंड सामाजिक भान आहे, तर दोन एक प्रसंग आहेत. ते प्रसंग मी फक्त सांगते आणि ते आपण थोडेफार जाणतोच, तरी देखील आपण पुन्हा त्याबद्दल बोलणार आहोत. काय सामाजिक जाण होती? तर जेव्हा महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यासाठी बाबासाहेब महाडला जातात, म्हणजे जेव्हा त्या सगळ्या घरात मीटिंग होतात, सभा सुरू होतात आणि नियोजन होतं की आता महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यासाठी आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन महाडला जायचं आहे, तेव्हा रमाबाई आग्रह धरतात. त्या बाबासाहेबांना म्हणतात की साहेब मला पण तुमच्या सोबत यायचं आहे. त्यावेळेला रमाबाईंची शारीरिक परिस्थिती अत्यंत खालावलेली होती, प्रचंड खंगलेल्या होत्या, आजारी होत्या त्या. आणि याचा विचार करून बाबासाहेबांना माहिती होतं की महाडच्या चौदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे ते काही साधी बाब नाहीये, तिथे प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ होणार होती. बाबासाहेब असं म्हणतात की कदाचित त्यांना अशी म्हणजे खात्री होती, शक्यता होती की त्यांनी मित्रांनो मृत्यूपत्रही स्वतःच बनवलं होतं. बाबासाहेबांना खात्री होती की कदाचित त्यांचा खून होऊ शकतो त्या ठिकाणी आणि म्हणून बाबासाहेब रमाबाईंना तिकडे यायला, सोबत न्यायला नकार देतात. तरी देखील रमाबाईंची फार प्रचंड इच्छा असते. रमाबाई म्हणतात, बाबासाहेब त्यांना म्हणतात की तुझी प्रकृती खूप खालावलेली आहे आणि रमा तू तिथे येऊन काय करशील? तर बघा एवढं मोठं म्हणजे सामाजिक भान आहे या बाईचं. ही बाई आपल्या नवऱ्याला म्हणते, अरे तिचा नवरा म्हणजे काय साधा होता का? एवढा मोठा माणूस आहे. आणि ही बाई काय बोलतीये तर साहेब तिथे जे काय आपले कार्यकर्ते येणार आहेत, जी आपली माणसं येणार आहेत, त्या माणसांना जेवणाची गरज लागेल आणि ते जेवण रांधण्यासाठी मला तिथे घेऊन जा, मी जेवण रांधायला मदत करील, मी काम करायला तिथे येते, असं रमाबाई बाबासाहेबांना बोलतायत. आताची जर आपण परिस्थिती बघितली, एखादा छाटछूट गल्लीतला स्वतःला नेता म्हणवणारा माणूस असतो, तो देखील असा काही वागतो की फारच मोठं काहीतरी त्याने काम केलंय आणि त्याच्या घरातले पण असे काही आकडतात की आम्ही म्हणजेच जणू काही समाजाचे उद्धारक वगैरे आहोत. बाबासाहेबांच्या पत्नी बाबासाहेबांना असं म्हणतायत की मला घेऊन चला महाडला, मी माझ्या लोकांची सेवा करण्यासाठी तिथे येईल साहेब, मी त्यांच्यासाठी अन्न शिजवायला तिथे येईल, जशा इतर स्त्रिया तिथे येतील तसंच मीही त्यांच्यासोबत जेवण बनवण्याचं काम करेल. केवढी मोठी गोष्ट आहे ही आणि केवढं समाजाबद्दलची केवढी मोठी तळमळ ह्या बाईला आहे. बाबासाहेब काय करतात तर बाबासाहेब त्यावेळी नकार देतात, तरीही त्या काही त्यांचा हट्ट सोडत नाहीत आणि त्या ठरवतात की जेव्हा बाबासाहेब आता घरी येतील तेव्हा मी गाडीत जाऊन बसेल आणि एकदा मी गाडीत जाऊन बसले की मग मात्र लोकांसमोर बाबासाहेब मला नकार देऊ शकणार नाहीत असं त्या ठरवतात आणि त्या तयार होऊन बसतात. पण होतं असं की बाबासाहेब परस्पर कार्यालयातूनच महाडकडे रवाना होतात आणि हा निरोप त्यांना समजतो आणि त्यावेळेला रमाबाई प्रचंड रडताना दिसतात. त्यांना प्रचंड दुःख होतं, त्यांना प्रचंड वाईट वाटतं, त्या प्रचंड चिडतात. त्यांना जायचं असतं महाडला,
त्यांना बघायचं असतं, तो सत्याग्रह त्यांना बघायचा आहे. त्यांचा जो एवढा मोठा डोंगरा एवढा पती आहे, आकाश एवढा पती आहे, त्याचं कर्तृत्व त्यांना बघायचं आहे, त्याचा संघर्ष त्यांना बघायचा आहे, त्या संघर्षाची वाटेकरी त्यांना व्हायचं आहे. आणि म्हणून त्या महाडला जाण्यासाठी आग्रह धरताना दिसत आहेत पतीकडं. त्या पतीला मला सोन्याच्या बांगड्या हव्यात, मला कमरेपर्यंत लोळणारं मंगळसूत्र हवंय, याच्यासाठी पतीकडे हट्ट धरताना दिसत नाहीयेत. तर मलाही ह्या समतेच्या संग्रामामध्ये तुमची हक्काची वाटेकरी व्हायचं आहे, याच्यासाठी रमाबाई हट्ट धरताना दिसत आहेत. दुसरा जर त्यांचा प्रसंग बघितला, किती समाजाबद्दलची जाणीव आहे, किती प्रचंड तळमळ आहे, तुम्ही जर बघितलं तर लक्षात येतं. धारवाडला जेव्हा रमाबाईंची प्रकृती अत्यंत खालावलेली असायची आणि त्या प्रकृतीमध्ये थोडासा कायापालट व्हावा याच्यासाठी त्यांना धारवाडला पाठवलं होतं. आणि धारवाडच्या वसतिगृहामध्ये तिथे जेव्हा त्या राहिल्या तेव्हा एक दिवस असं झालं की वसतिगृहाचं जे स्वयंपाकघर होतं त्या स्वयंपाकघरामध्ये प्रचंड अशी शांतता त्यांना दिसली. रमाबाईंना प्रश्न पडला की रोज इथे एवढी गडबड दिसते, अन्न शिजवण्याची घाई चाललेली दिसते, संध्याकाळच्या वेळेला तयारी सुरू असते, आज असं काय झालं की हे स्वयंपाकघरात सगळीकडे चिडीचूप शांतता का आहे बुवा? म्हणून ते वसतिगृहाच्या त्या रेक्टरला विचारतात की नेमकं काय झालं, आज शांतता का आहे, मुलं कुठे आहेत, जेवणाची वेळ होईल. तेव्हा त्यांच्याकडून समजतं की जे काय अनुदान आहे वसतिगृहाचं ते न मिळाल्यामुळे आणि उधारी बाकी असल्यामुळे कुठलाही किराणा मिळणं आता मुश्किल झालेलं आहे आणि मुलांना खायला काहीही नाही आणि मुलांना आता उपाशी राहावं लागणार आहे, हे त्यांना ही माहिती त्यांना मिळते. आणि रमाबाई कुठलाही विचार न करता त्यांच्या हातात ज्या काही सोन्याच्या बांगड्या असतात त्या सोन्याच्या बांगड्या काढून त्या माणसाकडे देतात आणि म्हणतात की ह्या बांगड्या घ्या आणि मुलांसाठी जे काय धान्य लागतं, जो काही किराणा लागतो तो घेऊन या. आणि रमाबाई एवढ्यावरच थांबत नाहीत. रमाबाई त्यांच्या हातातल्या बांगड्या त्या उतरवून टाकतात, त्या देऊन टाकतात आणि रमाबाई स्वतः त्या दिवशी स्वतःच्या हाताने बांगड्या काढलेले त्यांचे ते भुंडे झालेले हात आहेत, त्या हाताने रमाबाई प्रचंड अशा प्रेमाने आईच्या मायेने स्वतः त्या वसतिगृहामध्ये जेवण बनवतात आणि त्या मुलांना स्वतः बसवून जेवायला घालतात, स्वतः ते रांधतात, स्वतः त्यांना जेवण वाढतात, तिथे बसून त्या मुलांकडे प्रेमाने त्या बघतात आणि त्या तृप्त होतात. केवढी मोठी गोष्ट आहे. बाबासाहेब जितके मोठे होते रमाबाई ही तितक्याच मोठ्या होत्या, याच्यात काहीच शंका उरत नाही. मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, रमाबाई कशा होत्या? रमाबाईंना शिक्षणाविषयी प्रचंड तळमळ आहे. मुलांना जेवण मिळालंच पाहिजे, शिकणारी मुलं आहेत, ती उपाशी राहता कामा नये, वसतिगृह बंद पडलं नाही पाहिजे, याचं त्यांना कमालीचं भान आहे. आणि म्हणून त्या आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या जे काय आहे ते काढून देताना दिसत आहेत आणि त्या तृप्त होताना दिसत आहेत. रमाबाई कशा आहेत? बाबासाहेब जेव्हा गोलमेज परिषदेला चालले त्यावेळेला रमाबाईंना प्रचंड अशी इच्छा होती की बाबासाहेबांना सोडवायला जावं, पण बाबासाहेब त्यांना नकार देतात. बाबासाहेब म्हणतात की रमा, तुझी तब्येत खराब आहे, तिथे प्रचंड कार्यकर्ते उभे असतील आणि तू येऊ नकोस, तुझी दगदग होईल. पण रमाबाईंचं मन त्यांना थांबवत त्यांना सांगतं की रमा, तू जायला हवंस, आपला पती आहे गोलमेज परिषदेला लंडनला चाललेला आहे. तांत्रिक दृष्ट्या त्यांना माहिती नसेल कदाचित की गोलमेज परिषद नेमकी काय होती, तिथे काय घडणार होतं, ती इतिहासामध्ये किती महत्वाची ठरणार होती. पण रमाबाई हट्टाने तिथे जातात की मला माझ्या पतीला सोडवायला जायचं आहे, मला बघायचं आहे, माझा पती किती मोठा आहे हे बघण्यासाठी रमाबाई त्यांना बोटीवर तिथे उपस्थित राहतात. साहेबांना दिसू नये याच्यासाठी त्या लपतात. साहेबांनी सांगितलेलं असतं रमा, तू तिथे येऊ नको, तरी देखील रमाबाई त्यांना थांबवत नाही आणि त्या तिथे जातात आणि बाबासाहेबांची नजर त्यांच्यावर पडते. अनेक कार्यकर्त्यांच्या गराड्यातून ते रमाबाईंना बघतात आणि मग ते हसतात आणि मग ते रमाबाईंना बोटीवर बोलावतात. दोघे सोबत चहा घेतात, थोड्याफार गप्पा मारतात आणि मग अशा प्रकारे बाबासाहेब लंडनला जायला रवाना होतात. रमाबाई कशा आहेत? बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर होऊन येतात, बघा मित्रांनो, बॅरिस्टर होऊन आलेले आहेत साहेब आणि मग इथे त्यांचा उदो चाललेला आहे. बाबासाहेब इथे येणार म्हणतात, कार्यकर्त्यांनी रांग लावलेली आहे आणि त्यांचं स्वागत आहे, त्यांचा सत्कार होतो आहे. परदेशातून ते बॅरिस्टर बनून येत आहेत आणि एवढ्या मोठ्या माणसाची ही पत्नी, हिला जायचं आहे, आपल्या पतीला डोळे भरून बघायचं आहे. इतक्या वर्षांनी ते येत आहेत, ते बॅरिस्टर झालेले आहेत. तिच्यापेक्षा जास्त कौतुक कोणाला असू शकतं? परंतु
तिथे अनेक कार्यकर्ते असणार आहेत, मोठे लोक असणार आहेत, आणि रमाईकडे नेसायला चांगली साडी नाहीये. रमाईकडे जुन्या साड्या आहेत, ठिगळं लावलेल्या साड्या आहेत, फाटलेल्या साड्या आहेत. आणि अशा स्थितीमध्ये जर मी गेले तर माझ्या पतीचा कमीपणा होईल आणि जो करू द्यायचा नाहीये. आमच्या परिस्थितीची थट्टा होईल, बाबासाहेबांची मस्करी केली जाईल. आणि म्हणून रमाबाई काळजीत पडलेल्या आहेत. आणि ह्या अडचणीतून त्या बघा कशा मार्ग काढतायत. त्या रडत नाहीयेत, त्या कोणाकडे मागायला जात नाहीयेत, तर त्या अडचणीतून मार्ग काढतायत. त्या काय करतायत, शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केल्यानंतर त्यांना जरीपटका दिला होता, तो जरीपटका त्या घरातून ठेवलेला पेटीतून बाहेर काढतायत आणि तो जरीपटका चक्क त्या लुगड्याप्रमाणे नेसून तिथे उभ्या राहतायत. आपला बॅरिस्टर पती आहे, त्याला त्या बघतायत, डोळे भरून बघतायत आणि बाबासाहेब रमाबाईंकडे बघतायत. इतरांना समजलं नसलं तरी बाबासाहेबांच्या नजरेतून ही गोष्ट समजत नाही आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत की माझ्या रमाकडे नेसायला साडी नाहीये आणि माझी रमा तो पटका नेसून आलेली आहे. हे बाबासाहेब बघतात आणि हा जो महापुरुष आहे हा ढसाढसा रडताना दिसतो आहे. रमाबाई कशा आहेत, हा जो त्यांचा त्याग आहे तो केवळ आंधळा त्याग आहे का? हे जे त्यांचं समर्पण आहे हे फक्त मी एक स्त्री आहे, मी एक पत्नी आहे आणि पतीने सांगितलं म्हणून करायलाच हवं याच्यासाठी आहे का? तर नाही. रमाई या स्वतंत्र विचारांच्या आहेत असं मी म्हणेल. रमाई या कशा आहेत? रमाई त्यांची जर जडणघडण बघितली तर प्रचंड असे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. कसले संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत? त्यांच्यावर करुणेचे संस्कार झालेले आहेत. कसले संस्कार झालेले आहेत? त्यांच्यावर मायेचे संस्कार झालेले आहेत. लोकांना प्रेम अर्पण करण्याचे संस्कार झालेले आहेत. इतरांची दुःख त्या बघू शकत नाहीयेत आणि याच्यासाठी आपल्या आयुष्यातली दुःख त्या बाजूला सारताना दिसत आहेत. रमाबाई कशा आहेत? रमाबाईंचं दुःख आणि यशोधरेचं दुःख हे सारखंच आहे मित्रांनो, असं वाटतं रमाबाई शोधल्यानंतर. ते कसं? त्या नंतरच्या काळामध्ये साहेबांनी स्वतःला अभ्यासात इतकं बुडवून घेतलं की साहेब चक्क बरेच दिवस घरी यायचे नाहीत, तर ते त्यांच्या ऑफिसवर राहायचे, कार्यालयातच राहायचे, प्रचंड वाचन करायचे. घरून जेवणाचा डबा जायचा, त्यांना जेवणाचंही भान राहायचं नाही. इतकं ते स्वतःला गुंतवून घेताना दिसतात, प्रचंड अशी मेहनत करताना दिसतात. आपला पती महिने घरी येत नाहीये, आपली विचारपूस करत नाहीये, तरीही या स्त्रीला त्याबद्दल वाईट वाटत नाहीये. रमाबाई राग व्यक्त करत नाहीयेत. रमाबाई दुःखी होतात. रमाबाई का दुःखी होतात? जेवणाचा जो डबा आहे बाबासाहेबांना पाठवलेला, जर तो परत आला तर रमाबाई दुःखी होताना दिसतात. त्या स्वतःही जेवण करत नाहीत, हे काही प्रसंगातून दिसतं. रमाबाईंना कुठलाही बाबासाहेबांबद्दल राग नाहीये. बाबासाहेबांनी एक प्रकारे संन्यस्त भूमिका स्वीकारलेली नंतरच्या काळामध्ये दिसते. त्यांनी कुटुंबाला थोडंसं बाजूला सारलेलं दिसतं, कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी बाजूला सारलेल्या दिसतात आणि ते स्वतःला समाजकार्यामध्ये गुंतवून घेताना दिसतात, अफाट अभ्यास करताना दिसतात. अक्षरशः ते घरात जर असले तर घराचं दार लावून तासनतास बसताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून मी असं म्हणते की रमाईचं जे दुःख होतं ते यशोधरेच्या दुःखाशी साधर्म्य साधणारं असं दुःख आहे. यशोधरेचं दुःख, राजा सिद्धार्थ सगळं काही त्यागून, ऐहिक जीवन त्यागून, सगळ्यांना सोडून तिच्या परवानगीने अंगावर भगवी वस्त्र लेवून या जगाच्या उद्धारासाठी, बुद्ध बनण्यासाठी निघून गेले. अगदी सेम तीच परिस्थिती, तेच आपल्याला इथे दिसतं. बाबासाहेब सगळ्या सुखाचा, ऐहिक जीवनाचा त्याग करून, फक्त अंगावर भगवी वस्त्र ते घालत नाहीत, पण या सगळ्याचा त्याग करून बाबासाहेब समाजासाठी स्वतःला अर्पण करून घेतात. ते समाजाचे बुद्ध बनतात आणि रमाई त्यांना यशोधरा बनून खंबीरपणे साथ देताना दिसते. ज्या स्वतःच्या इच्छा आहेत, वैयक्तिक आकांक्षा आहेत, त्यांचं ती दमन करताना दिसते, त्या बाजूला सारताना दिसते. रमाबाई कशी आहे? रमाबाई जेव्हा मृत्यूशय्येला खिळल्या होत्या त्यावेळेला रमाबाई या फार देवदेव करायच्या, देवभोळ्या होत्या असं म्हटलं जातं. रमाबाई काय करायच्या असा उल्लेख आहे अनेक पुस्तकांमध्ये की त्यांचा प्रत्येक पौर्णिमेला उपवास असायचा. बाबासाहेबांना ते काही पटायचं नाही. एक तर रमाबाईंची प्रकृती ही अत्यंत नाजूक असायची, तरीही त्या उपवास करायच्या. बाबासाहेब त्यांना म्हणायचे की तू कशासाठी हे सगळं करतेस? तर रमाबाई काय म्हणतात बघा, रमाबाई मला असं वाटतं की अंधश्रद्धाळू आहेत, त्या देवभोळ्या आहेत, त्यांना कर्मकांड करायचं आहे म्हणून रमाबाई उपवास तापास करत नाहीत. तर रमाबाई असं म्हणतात की मी तुमच्यासाठी साहेब हे करते आहे. बाबासाहेब जेव्हा इथल्या सामाजिक विश्वात येतात, इथलं राजकीय विश्व ते हादरवून सोडतात, इथे जेव्हा
बाबासाहेबांची चळवळ उभी राहते. बाबासाहेबांचे जहाल क्रांतिकारक विचारांनी इथली व्यवस्था जेव्हा हादरते, तिला जेव्हा धक्के दिले जातात, तेव्हा बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या येताना दिसतात. बाबासाहेबांना जेव्हा गांधीजी उपोषणाला बसतात त्या काळातही बाबासाहेबांना अनेक धमक्या आलेल्या दिसतात. जेव्हा बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्याचं आयोजन केलं तेव्हा बाबासाहेबांना रोजच खून करण्याची, हत्या करण्याची धमकी वजा पत्र यायची आणि रमाबाई या प्रचंड अस्वस्थ व्हायच्या, प्रचंड दुःखी व्हायच्या आणि माझ्या पतीला काही होऊ नये, त्यांचं संरक्षण व्हावं, केवळ याच उद्देशाने, याच कारणाने रमाबाई या उपास तापास करताना दिसतात. तो जो उपास तापास आहे त्यांना काही मिळावं याच्यासाठी त्या करत नाहीत, तर हा जो माझा पती आहे, जो इथल्या कोटी कोटी जनतेचा जो पोशिंदा आहे असं म्हणता येईल, जो पोशिंदा आहे, ज्याची समाजाला प्रचंड अशी गरज आहे, हा माझा पती जिवंत राहावा, याला काही होऊ नये, कुठली दुखापत होऊ नये, कुठली इजा होऊ नये, याच्यासाठी रमाबाई उपास तापास करताना दिसतात. रमाबाईंची एक प्रचंड अशी इच्छा होती. रमाबाईंना पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं होतं आणि रमाबाईंना याची खात्री होती की रमाबाई जर असं बाबासाहेबांकडे प्रस्ताव मांडतील की मला ना पंढरपूरला जायचे, तर नक्कीच बाबासाहेब नकार देतील, याची त्यांना पूर्ण खात्री असूनही रमाबाई बाबासाहेबांकडे हट्ट धरतात की साहेब, मला पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे आणि मला ते घ्यायचंच आहे, तुम्ही मला घेऊन जा, असं त्या हट्ट धरतायत. आणि यावेळेला बाबासाहेब त्यांना जवळ बसवतायत आणि त्यांना सांगतायत की रमा, ज्या विठ्ठलाचं तुला दर्शन घ्यायचं आहे तो विठ्ठल तुझा उद्धार करणार नाही. ज्या विठ्ठलाचं तुला दर्शन घ्यायची इच्छा आहे, 700 वर्षांपूर्वी चोखोबाने त्याच विठ्ठलाचं दर्शन घ्यायचा प्रयत्न केला, परंतु त्या चोखोबाला त्या विठ्ठलाचं दर्शन घेता आलं नाही. रमा, हा तोच विठ्ठल आहे ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथे अनेक लोक आसुसलेले आहेत, पण ते त्याचं दर्शन घेऊ शकत नाहीत. आणि तरीही हा जो विठ्ठल आहे, हा विठ्ठल त्यांच्या परिस्थितीत, समाजाच्या परिस्थितीत कुठली सुधारणा घडवून आणू शकत नाही. हा जो विठ्ठल आहे, हा विठ्ठल या दीन दुबळ्या लोकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊ शकत नाही. आणि म्हणूनच रमा, तू ह्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेलीस तर जसं चोखोबाला पायरीवर उभं राहावं लागलं, उपेक्षितपणे स्वतःची अवहेलना करून घ्यावी लागली, अगदी त्याच पद्धतीने रमा, तुलाही स्वतःची अवहेलनाच करून घ्यावी लागेल. तुझ्या पदरी निराशाच पडेल, तुला विठ्ठलाचं दर्शन नाही होणार. आणि म्हणून रमा, मी समतेचं, समानतेचं पंढरपूर लवकरच वसवणार आहे, जिथे सगळ्यांना प्रवेश असेल, जिथे कुणीच निषिद्ध नसेल, जिथे सगळे सारखे असतील, जिथे सगळे समान असतील, जिथे सगळ्यांना न्याय मिळेल, जिथे सगळ्यांना हक्क मिळतील, जिथे सगळ्यांचा आवाज ऐकला जाईल, असं समानतेचं पंढरपूर मी वसवणार आहे. आणि रमा, असा विठ्ठल मी सगळ्यांना लवकरच देणार आहे, असं बाबासाहेब सांगतात. आणि बाबासाहेबांनी हे जेव्हा सांगितलं रमाबाईंना, तेव्हा रमाबाई कुठलाही विचार करत नाहीत आणि इतक्या वर्षांची जी त्यांची इच्छा आहे की किमान मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे, ही इच्छा त्या तात्काळ झटकून देतात. आणि त्या म्हणतात की साहेब, माझी इच्छा होती, परंतु आता मी निश्चय केला आहे की मला नाही घ्यायचंय विठ्ठलाचं दर्शन. साहेब, तुम्ही तुमचं पंढरपूर वसवा, तुम्ही तुमचं पंढरपूर वसवा, तुम्ही असा विठ्ठल द्या की तो विठ्ठल सर्वांना आपल्या पदरात घेईल, इथल्या दिन दुबळ्यांना न्याय हक्क मिळवून देईल. असा विठ्ठल तुम्ही या समाजाला मिळवून द्या साहेब. मला पंढरपूरला जायचं नाहीये, तुम्हीच माझं पंढरपूर आहात. जे तुमचे विचार आहेत, हा जो तुम्ही उभा केलेला संघर्ष आहे, संग्राम आहे, इथेच मला माझं पंढरपूर आणि माझा विठ्ठल भेटतो आहे, असं रमाबाई सांगताना दिसतात. मित्रांनो, रमाबाई किती बुद्धिमान स्त्री होती. म्हणजे रमाबाईंना बाबासाहेबांनी हे जे काही सांगितलेलं आहे हे त्यांना समजतंय, एका झटक्यात त्यांनी हे समजून घेतलेलं आहे. समाज व्यवस्थेचं त्यांचं जे आकलन आहे मित्रांनो, ते अत्यंत दांडगं आहे असं आपल्याला म्हणावंच लागेल. तर रमाबाई अशा आहेत. मग आता ह्या ज्या रमाबाई आहेत, ह्या ज्या आपण इतका वेळ बघतो आहोत, तुम्ही मला ऐकता आहात तुमचा वेळ देऊन, ह्या रमाईंची ही जी जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या स्मृती जागवतो आहोत. रमाबाईंचे दडलेले जे व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत, अजूनही आहेत, ते शोधण्याचा प्रयत्न मित्रांनो आपण करतो आहोत. ते कशासाठी? रमाबाई फक्त इतिहासात जमा झाल्या आहेत का? किंवा हे जे युगपुरुष, युगनायिका आहेत, या केवळ भूतकाळ आहेत का? तर अजिबातच नाही. हे जे आपले महापुरुष आहेत, युगनायिका आहेत, हे भूतकाळात कधीही जमा होऊ शकत नाहीत.
सातत्याने वर्तमानात आपल्याला यांच्या विचारांचं स्मरण करावं लागतं. आणि जेव्हा जेव्हा आपण यांच्या कार्याचं विचारांचं स्मरण करत असतो तेव्हा तेव्हा वर्तमानात चाचपडत असताना वर्तमानात पसरलेला अंधार चिरण्याचं धाडस आपल्याला मिळतं. मार्ग आपल्याला यांच्या ऐतिहासिक कार्यातून आपल्याला मिळतात आणि या कारणास्तव आपण आपल्या या नायकांच्या विचारांचं स्मृतींचं स्मरण करतो आहोत. रमाई का गरजेच्या आहेत? रमाई आपल्याला कशासाठी बघायच्या आहेत? रमाई आपल्याला का रुजवायच्या आहेत? का समजून घ्यायच्या आहेत? सध्याची जर वर्तमान स्थिती आपण बघितली मित्रांनो तर अत्यंत अंधकारमय अशा युगात आपण पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे. म्हणजे आपण काळाच्या इतके पुढे आलो असं म्हणतोय आपण की आपण 21व्या शतकात आहोत. 21व्या शतकाच्या टप्प्यावर आपण पुन्हा एकदा अंधकाराच्या युगामध्ये प्रचंड वेगाने असा प्रवेश केलेला आहे आणि अशा पद्धतीने प्रवेश केलेला आहे की आपल्या कोणाच्या लक्षातच आलेलं नाही. क्रांतीनंतर प्रतिक्रांतीची अवस्था येत असते. आताचा हा जो टप्पा आहे अत्यंत भयानक असा काळ आहे. आजूबाजूला जे काही आपल्यात चाललेलं आहे ते जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की आपण जर आता बोललं नाही, आपले जे महापुरुष आहेत ज्यांनी ही समाज व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी, इथे समानतेची बीज पेरण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवण्यासाठी त्यांचं आयुष्य खर्ची घातलं, त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी खर्ची घातला. आणि आज जर आपण बघितलं तर आजची जी परिस्थिती आहे सगळीकडे केवळ आणि केवळ अंधार दिसतो आहे. आपण बाबासाहेबांना इतका वेळ आपण रमाईंना समजून घेतो आणि रमाईंना समजून घेणं, त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण, त्यांचं दुःख समजून घेणं म्हणजेच बाबासाहेबांना समजून घेणं आहे. मी असं मगाशी म्हटलं की बाबासाहेबांचं जे आयुष्य होतं त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण होता तो क्षण त्यांच्या समाजासाठी. त्यांच्या समाजासाठी म्हणजे कोणासाठी? केवळ विशिष्ट जातीसाठी? तर अजिबात नाही. इथे जे काय वर्षानुवर्ष, हजारो वर्ष अमानव्य साचलं होतं, या अमानव्याचा अंधकार, विषमतेचा अंधकार तोडण्यासाठी, फोडण्यासाठी बाबासाहेबांनी इथे आपल्या आयुष्याचा क्षण आणि क्षण खर्च केलेला आहे. त्यांनी आपलं आयुष्य जाळलेलं आहे. त्यांनी आपलं कुटुंब, आपलं वैयक्तिक जीवन सगळं काही पणाला लावलेलं आहे केवळ आणि केवळ इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी, इथल्या प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मानाने, प्रतिष्ठेने जगता यावं यासाठी. आणि बाबासाहेबांचं हे जे अपार कष्ट आहे, अपार मेहनत आहे, बाबासाहेबांचं रक्त आटलेलं आहे. हे जे सगळं आहे, बाबासाहेबांचं हे कष्ट, हे जे सगळं आहे, हे जपता यावं, हे सगळं संपूर्ण जाऊ नये अशी आता भीती कुठेतरी वाटायला लागली. असा प्रसंग आता इथे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता अशी भीती वाटते आहे की इतके दिवस हे जे काही आपण समानतेची भाषा बोलतो आहोत, समानतेसाठी संघर्ष करतो आहोत, हे आता संपणार आहे की काय? जे काय बाबासाहेबांनी ह्या देशाला दिलेलं आहे, इथल्या समाजाला दिलेलं आहे, हे सगळं आता संपतंय की काय याची एक प्रचंड अस्वस्थता, याची एक प्रचंड भीती, प्रचंड दडपण आता इथे समाज मनावर पसरलेलं आहे मित्रांनो. अशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भयान अशी अंधकारमय स्थिती इथे निर्माण झालेली आहे. आपण सावित्रीबाई बघतो आहोत, आपण जिजाऊ बघतो आहोत, आपण रमाईंचं स्मरण करतो आहोत, आपण समानतेची भाषा करतो आहोत, आपण लिंगभाव समानतेची भाषा करतो आहोत, आपण समतेचा पुरस्कार करतो आहोत. पण मित्रांनो, आज जर स्त्रियांची परिस्थिती आपण दिवसेंदिवस बघितली तरी ते काय होताना दिसतंय. मध्यंतरी मणिपूरच्या बाबतचा जो प्रसंग आपण बघितला, अत्यंत लांछनास्पद, भारतीय इतिहासाला काळीमा फासणारा, भारतीय राजकारणाला काळीमा फासणारा असा तो प्रसंग, अशी ती घटना आहे. जी काही सध्याची राजकीय उलथापालट आहे, ही जर राजकीय उलथापालट बघितली तर आपल्या लक्षात येईल की आपण समाजाला कुठल्या दिशेनं, आता पुन्हा एकदा समाज कुठल्या दिशेनं वळतो आहे. म्हणजे आपण इतके पुढे आलो होतो पण वेगानं, त्याच वेगानं आता आपण मागे जात आहोत. धर्माची एक नशा इथे चढलेली आहे. कार्ल मार्क्स असं म्हणतो की धर्म ही अफूची गोळी आहे आणि ह्याची खात्री आता आपल्याला पडताना दिसते आहे. धर्माची नशा इथे चढलेली दिसते आहे. धर्म माजलेला आहे, धर्म फोपावलेला आहे. जेव्हा धर्म माजतो तेव्हा माणूस मरून जातो. जेव्हा धर्म माजतो तेव्हा मानव्य संपून जातं. जेव्हा धर्म माजतो तेव्हा विवेकाला तिलांजली मिळते आणि जेव्हा धर्म माजतो तेव्हा अधोगतीकडे
माणूस जातो आणि नेमकी तीच बाब इथे घडताना दिसते आहे. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत रमाबाई का समजून घ्यायच्या आहेत? सध्याच्या स्थितीमध्ये आम्हाला सावित्रीबाईंबद्दल का बोलायचं आहे? सध्याच्या परिस्थितीत बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाचं सातत्याने आम्हाला पारायण का करायचं आहे? कारण ही तीच वेळ आहे की आम्हाला आता बोलावं लागेल. आम्ही जर गप्प बसलो, आम्ही जर शांत बसणार असू, आजूबाजूला घडलेल्या गोष्टींना आम्ही जर रोखू शकणार नसू, ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणार नसू, जे काही चाललं आहे, जे काही घडतं आहे ते आम्ही मुखाट्याने शंडपणे बघणार असू, तर आम्ही माणूस म्हणून जगायला आणि बाबासाहेबांचं नाव घ्यायला अपात्र आहोत. आणि म्हणूनच आम्हाला वेळोवेळी स्वतःच्या नुकसानाची, वैयक्तिक नुकसानाची पर्वा न करता इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक गोष्टींवर टिप्पणी करावी लागणार आहे. आम्हाला सातत्याने चिकित्सा करावी लागणार आहे. आम्हाला कुणालाही न घाबरता बोलावं लागणार आहे. आज आपल्या देशाचं महान असं सर्वांना समानतेची, मानव्याची, माणूस बनून जगण्याची हमी देणारं, प्रचंड कष्टाने लिहिलेलं, रक्त आटवून लिहिलेलं असं जे बाबासाहेब लिखित संविधान आहे, ते संविधान धोक्यात आलेलं आहे. ते अशा उंबरठ्यावर उभं आहे की ते कुठल्याही क्षणी ते हिरावून घेतलं जाणार आहे. आम्ही अशा उंबरठ्यावर उभे आहोत की कुठल्याही क्षणी आम्हाला आदेश येणार आहे की उद्यापासून तुमची ही जे स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे, हे काढून घेतलं जात आहे. अशा अत्यंत वाईट विनाशकालीन टप्प्यावर आम्ही आज उभे आहोत आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. आम्हाला बोलायला हवं, आम्हाला बोलावं लागेल. अन्यायाच्या विरोधात आम्हाला वेळोवेळी उभं राहावं लागेल. कुठलीही पर्वा न करता, स्वतःची पर्वा न करता. बाबासाहेबांनी स्वतःची पर्वा केली नाही. बाबासाहेबांसोबत जे लोक उभे राहिले, आधीच्या पिढ्यांतले जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले, त्यांनी आपल्या घरादारावर नांगर फिरवले, पण ते बाबासाहेबांसोबत उभे राहिले. आपण महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा उल्लेख केला, आपण काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा उल्लेख केला. कुठला काळ होता? कुणीही बाबासाहेबांसोबत नव्हतं, कुठलीही साधनं नव्हती. चळवळीला गरजेची असतात अशी आधुनिक साधनं नव्हती, हत्यारं नव्हती, काहीच नव्हतं. आणि तरी देखील बाबासाहेबांसोबतचे जे त्यांचे जे सहकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, आपले जे पूर्वज आहेत, आधीच्या पिढ्या आहेत, ते बाबासाहेबांसोबत खंबीरपणे उभे राहतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आणि बाबासाहेबांना म्हणजे जे काय बाकीचं जे राजकीय विश्व होतं भारतात, ते सगळं राजकीय विश्व हादरून जातं. बाबासाहेब वर्सेस अख्खा भारत, एक प्रकारे अख्खा भारतीय राजकीय विश्व वर्सेस बाबासाहेब असं चित्र त्या काळात उभं राहताना दिसतं. आणि तरी देखील बाबासाहेबांचं पारडं जड झालेलं आपल्याला दिसून येतं. मला असं वाटतं की बाबासाहेब ही गोष्ट अशी आहे, सध्याची जी परिस्थिती आहे ज्याच्याबद्दल म्हणजे मी आता हे जे बोलते तर याच्याबद्दल उघडपणे बोलू नये इतकी भीती सध्या समाजामध्ये निर्माण व्हावी का? म्हणजे मलाही असं सांगण्यात आलं वैयक्तिकरित्या माझ्या काही आप्तेष्टांकडून की बोलताना कुठल्याही राजकीय गोष्टींवर टीका होऊ देऊ नका, म्हणजे उगाच काहीतरी प्रॉब्लेम नको. म्हणजे इतकी भीती. म्हणजे माझं संविधान मला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतं, माझं संविधान मला माझं मत नोंदवण्याचं स्वातंत्र्य देतं, माझं संविधान मला चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य देतं. पण इथे जी काही अराजकता माजलेली आहे, जी काही झुंडशाही इथे निर्माण झालेली आहे, लोकशाहीचा जो काही इथे खून झालेला आहे की आम्ही आता बोलायचंच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथे जर आपण बघितलं तर आता जो काही उन्माद माजलेला आपल्याला दिसतोय त्या काही काळामध्ये, अत्यंत ज्याला सामान्य भाषेत उत्मात असं म्हणता येईल, उत्मात करणारी लोक, उत्मात करणाऱ्या झुंडी आता रस्त्याने जनावरांसारख्या, जनावरांचे कळप जसे वावरतात ना, अशा उत्मात करणाऱ्या झुंडी जनावरांच्या कळपाने इथे रस्त्यावर वावरताना आपल्याला दिसतायत. या जनावरांना वेळीच मुसक्या घालणं गरजेचं आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. या जनावरांना आवरायचं असेल, यांच्या गळ्यात जर पट्टे बांधायचे असतील, ह्या अराजकतावादी झुंडींना जर वेळीच रोखायचं असेल, आपल्याला जर देश वाचवायचा असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल. आपल्याला आपले विचार मांडावे लागतील. आपल्याला आपल्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी गंभीरपणे समोर यावं लागेल. एकमेकांशी चर्चा करावी लागेल. आपली जी चळवळ आहे, जी झोपलेली आहे
जी कुठेतरी लोप पावत चाललेली आहे, ही चळवळ आपल्याला जागवावी लागेल. माझी पूर्ण खात्री आहे आणि सर्वांचीच पूर्ण खात्री आहे, या अंधकारावर मात करण्याची ताकद जर कोणात असेल, या रोगावर, हा जो रोग फोपावलेला आहे ना, ही जी धर्माची नशा चढलेली आहे, धर्माचा उन्माद इथे माचलेला आहे, याच्यावर जालिम औषध दुसरं तिसरं कुठलंही नसून ते बाबासाहेब आंबेडकरच असू शकतं, याची पूर्ण खात्री आहे. आणि ह्या जालिम औषधाची फवारणी इथे झाली पाहिजे, व्हायला हवी. आणि तेव्हाच हे जे किडे आहेत, हे जे विषमतावादी किडे आहेत, हे अंधकार पसरवणारे जे गचाळ घाणीतले किडे आहेत, ह्या किड्यांवर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची, आंबेडकरवादी चळवळीची फवारणी आपल्याला करावी लागेल. हाच एकमेव सध्याच्या परिस्थितीवर उपाय आहे. आणि त्यासाठी आपणा सर्वांना पुन्हा एकदा तितक्याच आत्मविश्वासाने एकमेकांच्या सोबत बाबासाहेबांची चळवळ उभी करावी लागणार आहे. ही जी आपली चळवळ आहे, हे जे आपले विचार आहेत, आपल्याला राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक ह्या ज्या चळवळी आहेत, ह्या आपल्याला उभ्या कराव्या लागणार आहेत. देश कसा वाचवता येईल याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. बाबासाहेबांनी आपल्या हाती एक फार मोठं शस्त्र दिलेलं आहे आणि ते शस्त्र आहे मतदानाचं शस्त्र. माझ्या बंधूंनो, भगिनींनो, मित्रांनो, एवढं मोठं शस्त्र आपल्याला मिळालेलं आहे. विचार करा, लक्षात घ्या. हा जो अंधकार अजून फोपावला तर हा जो हक्क आपल्याला मिळालेला आहे, हे जे शस्त्र आपल्याला मिळालेलं आहे, हे शस्त्र आपल्याकडून नक्कीच हिरावून घेण्यात येईल. आणि म्हणूनच आपल्याकडे उत्तम अशी संधी आहे. बाबासाहेबांनी जे काय आपल्याला इथल्या सामान्य माणसाच्या हातात जे काही दिलेलं आहे, मतदानाचं हत्यार, मतदानाचं साधन, ह्या साधनाचा योग्य विचारपूर्वक असा वापर आता आपल्याला करावा लागणार आहे. एकजुटीने आपल्याला कुठलीही फूट पडू न देता आता हा अंधकार, ही झुंडशाही कशी चिरता येईल, कसं ह्यांना थांबवता येईल, याचा विचार करून आपल्याला आपलं हे साधन, हे हत्यार प्रभावीपणे वापरायचा आहे. हा आपल्या हातात असलेला सध्याचा मजबूत असा पर्याय आहे. आपण रमाई, सावित्री, जिजाऊ हे सगळं बघतो आहोत. आपण समानतेची भाषा करतो आहोत. समानतेसाठी आपण उभे आहोत. आपण महापुरुषांचे पाईक आहोत. ही जर परिस्थिती अशीच राहिली, इथल्या लोकशाहीचा खून तर झालेला आहेच आणि रोजच होतो आहे, पण आपलं जे संविधान आहे, हे संविधानच जर इथे नसेल तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण जे काही माणूस म्हणून जगतो आहोत, हे माणूस म्हणून आपलं जे मानव्य आहे ते हिरावलं जाणार आहे. आणि पुन्हा एकदा इथल्या स्त्रिया, इथले जे काही खालच्या जातीतले पुरुष आहेत, समूह आहेत, यांच्यावर प्रचंड अशी भयानक परिस्थिती ओढवणार आहे. ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे जाता जाता मी उल्लेख करते, अत्यंत वाईट अशी बाब आहे. मणिपूरची जेव्हा ती घटना घडली, इतकी वाईट अशी घटना होती, ती बघताना शरम वाटत होती, प्रचंड असा राग येत होता, अंगाचा तिळपापड होत होता. आणि काही बायका, म्हणजे तिथे स्त्रियांची, त्यांच्या शरीराची विटंबना होत होती. आणि काही स्त्रिया समाज माध्यमातून अत्यंत निर्लज्जपणे त्या घटनेचं समर्थन करत होत्या. लक्षात घ्या, ही जी व्यवस्था आहे ती इथल्या सर्व जाती समूहाच्या स्त्रियांच्या शोषणावर उभी राहिलेली अशी व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेच्या जाचातून, त्रासातून बाबासाहेबांनी संविधान देऊन इथल्या स्त्रीला मुक्त केलेलं आहे. आणि त्या मुक्त झालेल्या, स्वतंत्र झालेल्या स्त्रिया, धर्माच्या जाचातून, काचातून मुक्त झालेल्या, स्वतंत्र झालेल्या स्त्रिया आज आपल्याला संविधानाच्या विरोधात उभ्या करवल्या गेलेल्या दिसत आहेत. त्या उभ्या ठाकलेल्या दिसत आहेत. जी पुरुषसत्ताक व्यवस्था असते, पुरुषसत्ताक व्यवस्था नेहमी ही स्ट्रॅटेजी वापरते की जे शोषित आहेत, जे पीडित आहेत, जे गुलाम आहेत, त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्यायची नाही. आणि जोवर गुलामाला गुलामीची जाणीव होत नाही, तोवर गुलाम गुलामी करण्यात धन्यता मानतो. त्याला आपलं शोषण होत आहे हे समजत नाही. गुलामी करण्यातच त्याला प्रचंड असा आनंद मिळतो. आणि तीच गोष्ट आता घडताना दिसतीये. ज्या संविधानाने स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, मुक्ती मिळवून दिली, बोलण्याचा, बाहेर पडण्याचा अधिकार मिळवून दिला, त्याच स्त्रिया आता संविधानाच्या विरोधात रस्त्यावर येताना दिसत आहेत. त्या स्त्रिया धर्माच्या उन्मादात अक्षरशः रस्त्यावर येऊन वेड्यासारख्या नाचताना दिसत आहेत. धर्माची नशा त्यांच्या डोळ्यावर चढलेली आहे. आणि त्या स्त्रियांना जाता जाता बोलेल, त्या स्त्रियांना याचंही भान नाही की ज्या धर्माचा त्या अभिमान बाळगताना दिसत आहेत, ज्या धर्मासाठी त्या
बाजू मांडताना दिसत आहेत, तोच धर्म आहे जो त्यांना जनावरापेक्षाही खालची वागणूक द्यायचा. हा तोच धर्म आहे जो सांगतो की जनावरापेक्षा ही स्त्री खालची आहे. हा तोच धर्म आहे जो सांगतो की स्त्री ही जात्यात चंचल आहे, तिची लायकी नाहीये, तिला स्वातंत्र्य देऊ नका. ढोल, नारी, पशु ये सब समान है हा सांगणारा तोच धर्म आहे. आणि त्याच धर्मासाठी या आमच्या भगिनी, या आमच्या वाट चुकलेल्या भगिनी, दिशाभूल ज्यांची झालेली अशा भगिनी इथे आहेत. इथे जर माझ्या काही भगिनी मैत्रिणी उपस्थित असतील त्यांनाही माझं सांगणं आहे, अशा अनेक आमच्या बहिणी आहेत ज्या बाबासाहेबांच्या चळवळीपासून ज्यांनी फारकत घेतलेली आहे. व्रतवैकल्य करण्यामध्ये त्यांना जास्त आनंद मिळतो आहे, त्यांना जास्त अभिमान वाटतो आहे. उपवास, तापास, व्रतवैकल्य, हळदी कुंकू याच्यामध्ये त्या अक्षरशः बुडून गेलेल्या आहेत. सावित्रीबाईंनी त्यांच्यासाठी शेणाचा मारा सहन केला, पण त्यांना सावित्रीबाईंनी काय केलं याच्याशी कुठलंही आता घेणं देणं नाहीये. तर त्यांना गुरुवारी आता हळदी कुंकवाला काय बायकांना बोलवून वाटायचं याची चिंता पडलेली आहे. अशाही आमच्या भगिनी आहेत, बहिणी आहेत ज्यांना ही चिंता आहे की नवरात्राच्या 9 रंगाच्या साड्या आपल्या कपाटात आहेत का त्या आपल्याला विकत घ्याव्या लागतील. ह्या माझ्या तायांना, बहिणींना सांगणं आहे, बायांनो, जे काही स्वातंत्र्य, जो काही आपण घास खातो आहोत, जे काही अन्न खातो आहोत, जे काही बोलतो आहोत, जे काही सगळं करतो आहोत, ते केवळ आणि केवळ सावित्रीबाईंच्या त्यागामुळं, ते केवळ आणि केवळ ज्योतिबांच्या त्यागामुळं, ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या त्यागामुळं, आणि ते केवळ आणि केवळ माझ्या रमाईच्या त्यागामुळं आपण हे सगळं करतो आहोत. मला असं वाटतं की बराच वेळ झालेला आहे. जाता जाता इतकंच पुन्हा एकदा सांगणं की अत्यंत वैराचा काळ आहे, प्रचंड सोकावलेला असा काळ आहे. हा काळ थांबवायला हवा. याच्यासाठी आपल्याला पुढे यायला हवं. न घाबरता आपल्याला पुढे यावं लागेल, सातत्याने बोलावं लागेल. आणि बाबासाहेबांची, फुल्यांची, सावित्रीबाईंची, रमाईंची ही जी आंबेडकरी चळवळ आहे ती पुन्हा एकदा आपल्याला नव्याने उभी करावी लागेल. आपल्याला ही राजकीय परिस्थिती पालटावी लागेल. आपल्याला आपलं जे संविधान आहे ते जपावं लागेल, त्याचं जतन करावं लागेल, ते पुढे घेऊन जावं लागेल. आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी, त्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला त्याग करावा लागेल. आपल्याला बाबासाहेब पुन्हा एकदा नव्याने समाजात पेरावे लागतील. इतकं बोलते आणि मी आपली रजा घेते. जय भीम, जय संविधान.